प्रिय विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये बाळांनो आपण एनालॉगस प्रॉपर्टी ऑफ सेकंड पिरियड बघितलं होतं. त्याचं 5 मिनिटात रिव्हिजन करूयात बाळांनो, नेक्स्ट बघूयात. आणि आज आपला हा चॅप्टर संपून जाईल. आणि ह्या लेक्चरमध्ये आपण जे आता खरं तर हे कालच संपवून सांगितलं होतं मी लास्ट लेक्चरलाच. तर बाळांनो इनर पेअर इफेक्ट फार महत्त्वाचं आहे, जे वेळोवेळी कामाला पडतं आणि डिटेलमध्ये आता थोडं मी बऱ्यापैकी इथं सांगितले, पण तुम्हाला डिटेलमध्ये नेक्स्ट चॅप्टरमध्ये आणखीन कळून येईल, जे एक्झाम्पल आल्यानंतर कळून येतील. परंतु इनर डिफेक्ट असतं काय हे तुम्हाला खरं तर ह्या चॅप्टरमध्ये नाही, बट मी तुम्हाला सांगतो एक्स्ट्रा नॉलेज. आपण भरपूर काय ह्या चॅप्टरमध्ये बाळांनो, ह्या चॅप्टरमध्ये भरपूर काय अशा गोष्टी आहेत जे आपण नेक्स्ट चॅप्टरला कामाला येण्यासाठी कामाला येतील, ह्यामुळे आपण सगळे घेऊन ठेवलेत. आय होप की तुम्ही सगळे विद्यार्थी छान 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 अभ्यास केला आहात आणि दररोज जे मी काही शिकवतो ते व्यवस्थित लिहून घेतला आहेत बाळांनो. हे फार महत्त्वाचं आहे. भरपूर विद्यार्थी काय करतात, व्यवस्थित लिहून घेत नाहीत बाळांनो. लिहून घेणं फार 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 महत्त्वाचं बाळांनो. चला तुला बोलत बोलत बाळांनो इथं बघा साऊंड सिस्टीम पण थोडी झाली आणि पेनसुद्धा बाळांनो खाली पडलं. चला पेन उचलूयात. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तर चला तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, एस ब्लॉक आणि पी ब्लॉकचा पहिला मेंबर जो असतो तो काहीतरी वेगळा शो करतो, त्यांच्या फॅमिलीपेक्षा काहीतरी वेगळं शो करतो. इथे बघा ना, त्यांच्यामध्ये काय असं करतं की त्याच्याकडे डीचा डब्बा नाही, डी ऑर्बिटल नाही, कारण की तो सेकंड पिरियडचा आहे. तर बाळांनो त्याच्याकडे किती ऑर्बिटल आहेत? 4 ऑर्बिटल आहेत आणि त्याच्या खालच्याकडे 9 ऑर्बिटल असतात बाळांनो. आणि त्यामुळे बाळांनो ते दोघं वेगवेगळे आहेत बाळांनो. इथे बघा का तो बिहेव वेगळं करतो. फर्स्ट एलिमेंट हा का वेगळा बिहेव करतो? कारण की त्याची साईज कशी आहे, त्याची साईज कशी आहे, कारण की त्याची साईज कशी आहे बाळांनो, स्मॉल आहे. चार्ज आहे, चार्ज आहे, इलेक्ट्रॉनिटी कशी आहे, जास्त आहे. एम्प्टी डी ऑर्बिटल आहे का? नाही. आणि बाळांनो त्याच्यानंतर त्याच्याकडे 4च ऑर्बिटल आहेत, एक एसचे 3 पीचे, आणि त्याच्यामुळे ते तेवढेच बॉन्डिंगमध्ये एनॉल होतात. त्याच्यामुळे तो 4 पेक्षा जास्त बॉन्ड करण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. आणि 4 करतो हे असं बी नाही बरं, कारण की मी तुम्हाला मागे सांगितलंय की कार्बन 4 करतो, नायट्रोजन 3 करतो, ऑक्सिजन 2 करतो आणि हॅलोजन किती करतो? 1 करतो. इथे बघा नायट्रोजन करायला पाहिजे तर 5 बट करतो 3, ऑक्सिजन करायला पाहिजे 6 बट करतो 2, हॅलोजन करायला पाहिजे 7, फ्लोरीन करायला पाहिजे 7 बट करतो 1. कारण की हे सगळ्यांकडे डी ऑर्बिटल नाही, त्याच्यामुळे ते कमी व्हॅलेन्सी दाखवतात. ते कसं दाखवतात मी लास्ट लेक्चरमध्ये सांगितले. पण त्याच्या खालचे काही पण व्हॅलेन्सी कितीही व्हॅलेन्सी शो करू शकतात बाळांनो. नेक्स्ट त्याच्यानंतर बाळांनो बोरॉन हा BF4 करू शकतो, बट बोरॉन हा AlF6 करू शकत नाही. सॉरी, बोरॉन हा BF6 करू शकत नाही. ॲल्युमिनियम हा AlF6 करतो. बाळांनो लक्षात आहे, 4 पण करू शकतो, 6 पण करू शकतो, बट हा 4च करेल, 6 करत नाही. असे एक्झाम्पल सुद्धा आपण घेतलो. ते कसं होतं, काय होतं ते सुद्धा मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. आणि जे असाइनमेंट होते NCERT मधले हे सुद्धा मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. त्याच्यानंतर सांगितलं की स्मॉल असतात आणि हाय इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात, स्मॉल असतात आणि हाय इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. त्यांच्यामुळे बाळांनो त्याच्यामध्ये पी पाय प्रकारचा बॉन्ड असतो. म्हणजे इकडचा पी ऑर्बिटल त्याचा पी ऑर्बिटल मिळून जो पाय बॉन्ड तयार करतात त्याला पी पाय म्हणतात. आणि मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये पी पाय काय असतं, डी पाय काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. द नेक्स्ट बाळांनो आपण बघा पिरियोडिक ट्रेंड्स इन द केमिकल रिॲक्टिव्हिटी. तर रिॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा सांगितलं की तुम्हाला फंडामेंटल प्रॉपर्टी जे असतात बाळांनो, साईज, आयोनायझेशन एनर्जी, इलेक्ट्रॉन अफिनिटी, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, व्हॅलेन्सी, they are all related with electronic configuration बाळांनो. ते सगळे कशावर डिपेंड बाळांनो? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर डिपेंड आहेत. कशावर डिपेंड आहेत? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर डिपेंड आहेत बाळांनो. तर फिजिकल प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टी ऑल्सो डिपेंड्स म्हणा किंवा रिलेटेड विथ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर लक्षात ठेवा, मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं बाळांनो की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट बाळांनो. आणि बाळांनो केमिकल रिॲक्टिव्हिटी मॅक्झिमम इन बोथ साईड, म्हणजे दोन्ही साईडला रिॲक्टिव्हिटी जास्त असते. कारण की लेफ्ट साईडला मेटल आहेत आणि राईट साईडला नॉन मेटल आहेत. आणि ते बाळांनो ते मेटल इलेक्ट्रॉन लॉस करतात, इलेक्ट्रॉन गेन करतात. ते स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट, ते स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, त्याच्याकडे स्ट्रॉंग मेटलिक कॅरेक्टर, त्याच्याकडे स्ट्रॉंग नॉन मेटलिक कॅरेक्टर, हे सगळे. आणि मिडलमध्ये कसं असतं, हे सगळे NCERTचं पॉईंट आहेत बाळांनो. मी ह्याला फक्त एक्सपांड केलं, एक्सप्लोर केलं तुमच्यासाठी बाळांनो. NCERTचं प्रत्येक लाईन टू लाईन, वर्ड टू वर्ड आपण सगळं घेतलेलं आहे, सगळं आपण कव्हर केलं आहे बाळांनो. फक्त मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करत ना तर बाळांनो 100% बाळांनो IIBचे विद्यार्थी केमिस्ट्रीमध्ये टॉपर राहील, बायोलॉजीमध्ये तर राहीलच राहील, फिजिक्समध्ये राहील, केमिस्ट्रीमध्ये राहील बाळांनो. IIBचा विद्यार्थी केमिस्ट्रीचा डॉन राहील लातूरचा बाळांनो. फक्त मी सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा, बस बाळांनो, बस. तर चला बाळांनो, बोथ साईडला रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. ऑक्सिजनसोबत रिॲक्शन करतो, तो हॅलोजनसोबत रिॲक्शन करतो. आणि बाळांनो तो मोर इझिली कुणासोबत करतो? हॅलोजनसोबत की ऑक्सिजनसोबत? ऑक्सिजनसोबत करतो. सर असं फटफट मिळायला पाहिजे. सर लेफ्ट साईडचे एलिमेंट सर मेटलसोबत रिॲक्शन, बघा सर लेफ्ट साईडचे एलिमेंट कसे असतात? तसं मेटल असतात आणि त्यांची रिॲक्शन जर ऑक्सिजन सोबत झाली हो सर, तर काय करतं? मेटल ऑक्साईड आणि त्याला पाण्यात टाका सर, भस्कन देतं सर, एनओएच देतं. आणि ते OH देणाऱ्या कंपाऊंडला आपण बेसिक म्हणतो सर. जरा फास्ट झालं, लक्ष द्या. नेक्स्ट बाळांनो, राईट साईडचं मेटल काय असतं सर? नॉन मेटल एलिमेंट असतात सर. नॉन मेटलची ऑक्सिजन रिॲक्शन करा. नॉन मेटलची रिॲक्शन बाळांनो, नॉन मेटलचं एलिमेंटची ऑक्सिजन सोबत रिॲक्शन करा. नॉन मेटलचा ऑक्साईड तयार होतो आणि नॉन मेटलचा ऑक्साईड हा ॲसिडिक असतो का? कारण की त्याला पाण्यात टाका सर.
तो H+ देणारा कंपाऊंड तयार करतो, म्हणजेच ॲसिडिक कंपाऊंड करतो. हे सगळं आपण लास्ट लेक्चरला बघितले. आणि आज आपण बघणार बानो इनर्ट पेअर इफेक्ट. काय असतं सर हे इनर्ट पेअर इफेक्ट? सर जर व्यवस्थित सांगू याचं बानो, एवढं व्यवस्थित समजून घ्या. आणि हे लक्षात ठेवा, हे इनर्ट पेअर इफेक्टचे MCQ तुम्हाला नाही भेटणार, बट इनर्ट पेअर इफेक्टचे तुम्ही आता शोधलात तर आपल्या बुकलेटमध्ये वगैरे MCQ नाही भेटणार तुम्हाला. बट इनर्ट पेअर इफेक्ट तुम्हाला नेक्स्ट चॅप्टरमध्ये बानो, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या सगळ्याच चॅप्टर्समध्ये बानो तुम्हाला इनर्ट पेअर इफेक्ट हा शब्द वेळोवेळी NCERT मध्ये सुद्धा म्हणलेला आहे. काहीतरी कॉन्सेप्ट सांगितलं असेल त्याच्या खाली म्हणतो ड्यू टू इनर्ट इफेक्ट. मग त्यावेळेस विद्यार्थ्याला माहित नसतो काय असतं रे बुवा, NCERT मध्ये तर दिलंय ड्यू टू इनर्ट इफेक्ट, बट इनर्ट इफेक्ट NCERT ने कुठं व्यवस्थित एक्सप्लेन केलंय का? नाही. कारण की बानो भरपूर काही हिडन गोष्टी असतात, ते तुम्हाला बानो टीचर लोक बानो त्या कॉन्सेप्टला एक्सप्लोर करतात, जेणेकरून बानो तुमचे कॉन्सेप्ट सगळे व्यवस्थित क्लिअर व्हावं. जर NCERT मध्ये सगळं तुम्हाला वाचून समजलं असतं तर काय गरज असते आमची? आम्ही त्या गोष्टीला बानो IIB मध्ये सगळे टीचर ते बसून त्याचा अभ्यास करतात की हे पॉईंट आहे, हा पॉईंट कुठे शिकवायला पाहिजे, हा कसं शिकवायला पाहिजे, जेणेकरून आपल्या स्टुडंटला जास्तीत जास्त फायदा होईल ह्याचा विचार केला जातो बानो इथं. तर चला वेळ वाया न घालवता सुरू करत बानो आपण इनर्ट पेअर इफेक्ट. तर इनर्ट पेअर इफेक्ट काय असतो बानो? नंतर मी आपण ढोबळ लँग्वेजमध्ये काय म्हणतात तेही सांगतो तुम्हाला. लय भारी याची ट्रिक आहे, लय भारी फंडा याचा, लक्ष द्या. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इनर पेअर इफेक्ट म्हणजे काय? या आता थोड्याच वेळापूर्वी आपण शिकलो होतो ॲनोनमस प्रॉपर्टी ऑफ फर्स्ट पिरियड, म्हणजे फर्स्ट पिरियडचे एलिमेंट्स, सेकंड पिरियडचे एलिमेंट्स हे थर्ड फोर्थ सोबत ॲनोनमस प्रॉपर्टी दाखवतात. का दाखवतात त्याचा एक रिझन इथं पण सापडू शकतो आपल्याला. या इकडे लवकर. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो इथं लक्ष द्या. आता बोरॉन बघा आणि त्याचे खालचे एलिमेंट हे बघा. ओके, लक्ष द्या. तर बानो ह्या पूर्ण फॅमिलीचं बानो, ह्या पूर्ण फॅमिलीचा जर विचार केला तर जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय बनवायचं? NS2 NP1 लक्षात ठेवा बरं. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर येणं फार फार महत्त्वाचं आहे. हे कसलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे? हे जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. हा कसला कॉन्फिगरेशन आहे? जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. जरा कसला आहे? जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे सर हे. चला तर बानो बोरॉनचं काय आहे? NS2 NP1. बोरॉनचं काय आहे? NS2 NP1. हेच बघा कार्बन फॅमिलीचं किती आहे? NS2 NP2. लक्ष द्या. ह्याचं आहे बोरॉन फॅमिलीचं काय आहे? NS2 NP1. म्हणजे किती इलेक्ट्रॉन आहे तो त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये? 3. म्हणजे तो ऑक्सिडेशन नंबर काय शो करायला पाहिजे? हो 3. ओके, द नेक्स्ट द्या. कार्बन फॅमिलीचं काय हो? NS2 NP4. म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती तुझ्याकडे? 4. आणि 4 इलेक्ट्रॉन जर त्यांना लॉस केलं तर किती होते? ऑक्सिडेशन नंबर राहायला पाहिजे 4. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर +1, 2 इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर +2, 3 इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर +3, 4 इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर +4. हो बरोबर आहे सर, बरोबर आहे सर. त्याच्याकडे किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे? 4. 4च्या 4 इलेक्ट्रॉन जर तो लॉस केला तर किती ऑक्सिडेशन नंबर होईल त्याचं? 4. नायट्रोजन फॅमिलीकडे बानो NS2 NP3. किती व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत? 5. मग 5च्या 5 इलेक्ट्रॉन मी लॉस करून टाकला तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय राहील? 5. ओके, हे कळालं तुम्हाला सगळ्यांना. बट बाळांनो खाली जाता बाळांनो खालचा जो एलिमेंट आहे बाळांनो तो +3 आहे. ते बोरॉन फॅमिली बघा +3 तर करतो बाळांनो, बट सोबत +1 सुद्धा करतो. आणि इव्हन बाळांनो तो एलिमेंट +1 मध्ये जास्त स्टेबल आहे ॲज कम्पेअर्ड टू +3. कसलो खतरनाक बीट आहे. इथं कार्बन फॅमिलीमध्ये सुद्धा आहे बाळांनो. कार्बन हा +4 मध्ये स्टेबल आहे. हो +4 सगळे शो करतात. PB हा +4 पण शो करतो, PB हा +2 पण शो करतो, बट तो +2 मध्ये जास्त स्टेबल आहे ॲज कम्पेअर्ड टू +4. हे का भानगड आहे सर? इकडे बघा अजून सांगतो मस्त खतरनाक. नायट्रोजन हा +5 करतो, सोबत हे पूर्ण ग्रुप +5 करतं, बट बाळांनो लक्ष द्या बिस्मथ +5 पण करतं, +3 पण करतं, बट +3 मध्ये तो मोर स्टेबल आहे. म्हणजे तो +3च करतो, +5च्या भानगडीत पडतच नाही. त्याच्यामुळे तो लेस स्टेबल आहे. म्हणजे तो एक्झिस्ट होणारच नाही बाळांनो. एक्झिस्ट राहिल्यापर्यंत तो हायली अनस्टेबल राहील. लक्ष द्या बाळांनो. प्रिय विद्यार्थी मित्रांनो माझ्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. मग असं का होत आहे? हे 3 सहित काय आहे? 1. हा वरचा 3 मध्ये आहे तर खालचा 1 मध्ये आहे. हा वरचा 4 मध्ये आहे तर खालचा 2 मध्ये आहे. हा वरचा 5 मध्ये आहे तर खालचा किती मध्ये आहे बाळांनो? 3 मध्ये आहे. म्हणजे तुम्ही बघा ह्याचा डिफरन्स कितीचा आहे? 2चा. ह्याचा डिफरन्स कितीचा आहे? 2चा. ह्याचा डिफरन्स कितीचा आहे? 2चा. म्हणजे तुम्ही थोडं फोकस करायला पाहिजे. म्हणजे इथं एकच इलेक्ट्रॉन लॉस होतो आणि वर दोन्ही इलेक्ट्रॉन म्हणजे 3च्या 3 इलेक्ट्रॉन लॉस होऊ लागले.
ह्याच्याकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती बानो 4, मग वर किती इलेक्ट्रॉन 4च्या 4 इलेक्ट्रॉन लॉस होऊ लागलेत, बट खाली बानो हा 2च इलेक्ट्रॉन लॉस करतोय आणि 2 इलेक्ट्रॉन करत नाही. इथे बघा मानो ह्याच्याकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत 5, हा 5च्या 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन लॉस करायला तयार आहे आणि करतो आणि तो स्टेबल सुद्धा आहे, बट खाली या बाळांनो हा 3च इलेक्ट्रॉन लॉस करतोय, 2 इलेक्ट्रॉन लॉस करत नाही. इथे बघा हा सुद्धा 2 इलेक्ट्रॉन लॉस करत नाही, हा सुद्धा 2 इलेक्ट्रॉन लॉस करत नाही, हा सुद्धा 2 इलेक्ट्रॉन लॉस करत नाही ॲज कम्पेअर्ड टू देअर फर्स्ट मेंबर ऑफ द ग्रुप. मग ते 2 इलेक्ट्रॉन कुठले आहेत, ते 2 इलेक्ट्रॉन NSचे आहेत बाळांनो. ते कुणाचे आहेत NSचे आहेत, ते कुणाचे आहेत NSचे आहेत. कारण की आधी इलेक्ट्रॉन लॉस होणार Pचे आणि नंतर इलेक्ट्रॉन लॉस होणार Sचे. आधी इलेक्ट्रॉन लॉस होणार Pचे, मग इलेक्ट्रॉन लॉस होणार Sचे. आधी इलेक्ट्रॉन लॉस होणार Pचे आणि मग लॉस होणार Sचे. मग तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे का सर Sचे इलेक्ट्रॉन लॉस होत नाहीत, काय? इथे बाळांनो जसं खाली येत जाता सर, जसं खाली येऊ लागलो तसं बाळांनो S इलेक्ट्रॉन लॉस करू इच्छित नाही. वर असताना बोरॉनमध्ये बोरॉनचा विचार करतो ते दोन्ही इलेक्ट्रॉन लॉस व्हायला तयार आहेत आणि ते स्टेबल आहे. दोन्ही इलेक्ट्रॉन म्हणजे S सुद्धा म्हणतो माझे इलेक्ट्रॉन घेऊन टाका, P सुद्धा म्हणतो माझे इलेक्ट्रॉन घेऊन टाका, बट खाली आलात बाळांनो थॅलियम काय म्हणतो, थॅलियम फक्त Sचे इलेक्ट्रॉन लॉस करतो, Pच्या इलेक्ट्रॉनला जवळ ठेवून घेतो. तो म्हणतो मी Sचे इलेक्ट्रॉन देणार नाही, मी Sचे इलेक्ट्रॉन देणार नाही. हा पण म्हणतो मी Sचे इलेक्ट्रॉन देणार नाही, हा पण म्हणतो मी Sचे इलेक्ट्रॉन देणार नाही. मग आपण विचारलं पाहिजे का देत नाहीस रे तू, का देत नाहीस? मग बाळांनो का देत नाही मी तुम्हाला रिझन सांगतो. हे तुम्हाला कळालं का? हे कळाल्यानंतर तुम्हाला सगळे पॉईंट कळतात. हे व्यवस्थित कळणं फार फार गरजेचं आहे. कळालं नाही तर परत तुम्ही बाळांनो स्टार्टिंग टू आत्तापर्यंत परत डबल व्हिडिओ बघा. मी हे डबल सांगत बसण्यापेक्षा तुम्ही हे स्टार्टिंग टू आत्तापर्यंत व्हिडिओला व्यवस्थित बघा बाळांनो. चला आता स्टार्ट करूयात. बघा समजलं असेल तर कंटिन्यू करूयात, नाही समजलं असेल तर बाळांनो परत तुम्ही एकदा परत बघून घ्या, कारण की हे समजलं तर सगळं समजतं. त्याचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, वरचा एलिमेंट किती इलेक्ट्रॉन लॉस करू इच्छितो, खालचा किती इलेक्ट्रॉन लॉस करू इच्छितो, वरचा किती इलेक्ट्रॉन लॉस करू इच्छितो, खालचा आणि वरच्यात खालच्यात कितीचा डिफरन्स आहे 2चा, वरच्यात खालच्यात किती डिफरन्स आहे 2चा. ते 2 इलेक्ट्रॉन लॉस होत नाहीत, कुठले S मधले आहेत का P मधले आहेत, S मधले आहेत. मग S इलेक्ट्रॉन का लॉस करत नाही हे सगळं बघणं गरजेचं आहे, हे समजणं गरजेचं आहे, एवढं समजणं गरजेचं आहे. तर प्रिय विद्यार्थी S का इलेक्ट्रॉन लॉस करत नाही त्याची डेफिनेशन बघूयात. चला इनर्ट पेअर इफेक्टची डेफिनेशन बघूयात. तर या बाळांनो तर काय म्हणतं बघा, NS इलेक्ट्रॉन डू नॉट पार्टिसिपेट इन केमिकल बॉन्डिंग. NS इलेक्ट्रॉन कुठले इलेक्ट्रॉन बाळांनो, NS इलेक्ट्रॉन डू नॉट इन्व्हॉल्व, NS इलेक्ट्रॉन डू नॉट इन्व्हॉल्व म्हणा किंवा पार्टिसिपेट इन केमिकल बॉन्डिंग. And this inertness of NS electron in a bonding is called as inner pair effect. This inertness of NS bonding is called as inner pair effect. म्हणजे हे मधले इलेक्ट्रॉन का भाग घेत नाहीत, भाग घेत नाहीत आणि हे इनर्टनेस का बरं दाखवतं, म्हणजे लॉस का करत नाही, मी का रिॲक्ट होत नाही. जसं इनर्ट गॅस आपले बघा नोबल गॅसेस रिॲक्ट होत नाहीत म्हणताना आपण इनर्ट म्हणतो. इनर्ट म्हणजे न रिॲक्शन होणे, पार्टिसिपेट न करणे. तसं बाळांनो इथं बघा NSचे इलेक्ट्रॉन म्हणतात आम्ही पार्टिसिपेट करत नाही, तुम्ही खड्ड्यात पडा, आम्ही करणार नाही. खाली जाता बरं वर असताना म्हणतात घ्या इलेक्ट्रॉन घ्या, बट खाली जाता थॅलियम म्हणतो मी Sचे इलेक्ट्रॉन देणार नाही. मग बाळांनो S इनर्टनेस शो करतो, ह्यालाच म्हणतात बाळांनो इनर पेअर इफेक्ट. इनर्ट पेअर इफेक्ट लक्ष द्या, समजलं. Sचे इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट करत नाहीत, खाली जाता Sचे इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट करत नाहीत, त्यालाच म्हणतात इनर्ट पेअर इफेक्ट. मग ते पेअर का लॉस करत नाही इलेक्ट्रॉन, मी तुम्हाला समजून सांगतो, तिथे लक्ष द्या. आपण पिरियॉडिसिटीच्या स्टार्टिंगला सुद्धा भेटलो, तिथे लक्ष द्या. हे बघा ड्यू टू इनर पेअर, शॉर्टकटमध्ये बाळांनो इनर्ट पेअर इफेक्ट एवढं मोठं कोण लिहावं म्हणून मी त्याला शॉर्टकट लिहिले काय IPE, inert pair effect. The inert pair effect oxidation number decreases. Inert pair effect oxidation number बाळांनो oxidation number decreases by 2 unit. जसं मी आता म्हणलं ना 3 1 4 2 5 3 जसं करतं 2 न चेंज. ओके, तर बाळांनो 2 युनिटने कमी होतं, तुम्ही त्याला काय म्हणू शकता N-2 सुद्धा म्हणू शकता. म्हणजे वरचे जर N करत असतील तर खालचे N-2 करतात. वरचं 3 तर खालचं 1, वरचं 4 तर खालचं 2, वरचं 5 तर खालचं किती रे बाळा, खालचं किती शो करतं सर, खालचं शो करतं 3 सर. या तर इनर्ट पेअर इफेक्ट कुणामुळे होतं, इनर्ट पेअर का होतं, कसं होतं, कुणामुळे होतं, काय रिझन आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित सावकाश सांगतो, डबल सांगतो, ट्रिपल सांगतो. या बाळांनो तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इन्क्रीज द डाऊन इन ग्रुप. खाली तुम्ही जसं जाचाल
हे बघा इन्क्रीज इन डाऊन अ ग्रुप बाळांनो, हे बघा इनर्ट पेअर इफेक्ट इन्क्रीजेस डाऊन अ ग्रुप. इनर्ट पेअर इफेक्ट इन्क्रीजेस इन डाऊन अ ग्रुप. म्हणजे तुम्ही खाली जसं जाता तसं बाळांनो, तुम्ही खाली जसं जाचाल तसं हे NS चे इलेक्ट्रॉन लॉस करण्याची टेंडन्सी कमी होत जाते. म्हणजेच इनर्ट पेअर इफेक्ट वाढत जातो. ह्यांचं इलेक्ट्रॉन लॉस करण्याची टेंडन्सी कमी होत जाते. म्हणजे बाळांनो इनर्ट पेअर इफेक्ट काय होत जातो? वाढत जातो. काय होत जातो? लक्षात ठेवा. तो बोरॉन फॅमिलीमध्ये सेम आहे, कार्बनमध्ये आहे, नायट्रोजनमध्ये आहे. लक्षात घ्या, समजून घ्या. या पुढे बाळांनो, त्याच्यानंतर बाळांनो आता रिझन काय सर याचं? रिझन काय सर? तर माझ्याकडे लक्ष द्या बाळांनो. तर ॲटॉमिक नंबर बाळांनो खाली तुम्ही जसं जाता तसं ॲटॉमिक नंबर तर वाढतं. तुम्हाला मॅजिक नंबरनुसार मी सांगितले पर मिनिट ॲटॉमिक नंबर कसं काढतात. तर बाळांनो खाली जाता ॲटॉमिक नंबर वाढतो. म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स वाढतात, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढतात. बट बाळांनो नंबर ऑफ प्रोटॉन्स वाढतात बाळांनो, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढतात, नंबर ऑफ ऑर्बिट सुद्धा वाढतात. आणि बाळांनो खाली तुम्ही जसं जाचाल बाळांनो, तुम्ही डायग्राम कडून एखादं सांगितलं आहे का? नाही. चला, तर तुम्ही खाली जसं जाचाल बाळांनो, इथं लक्ष द्या, मी समजून सांगतो. तुम्ही ते एक पेज वाढवतो. तर बाळांनो तुम्ही जसं बोरॉन पासून बाळांनो बोरॉन, नंतर काय बाल, गंगाधर, इंडियन, टिळक. तर बाळांनो हा काय बाळांनो 2 आहे, सेकंड पिरियड आहे, हा थर्ड पिरियड आहे, हा फोर्थ पिरियड आहे, हा 5 पिरियड आहे, आणि हा कोणता पिरियड आहे बाळांनो? 6 पिरियड आहे. म्हणजे 6 पिरियड आहे. म्हणजे हा न्यूक्लियस, हा फर्स्ट पिरियड, हा सेकंड पिरियड, हा थर्ड पिरियड, हा फोर्थ पिरियड, हा 5th पिरियड, आणि हा 6th पिरियड. म्हणजे तुम्ही जसं खाली जातात बाळांनो तसे पिरियड्स वाढत चाललेत बाळांनो. आणि त्याच्यामध्ये बाळांनो काय येतं बाळांनो? पहिल्यामध्ये काय येतं बाळांनो? इथे लक्ष द्या, मी समजून सांगतो तुम्हाला. पहिल्यात काय येणार? पहिल्यात S असतं, दुसऱ्यात SP असतं, तिसऱ्यात SPD असतं, मग SPDF असतं, मग SPDF. पण G पण असतं, ते एक्स्ट्रामध्ये जातं, एनसीईआरटीत नाही म्हणून मी सांगत नाही. SPDF-G. म्हणजे पुढे जाता तुम्ही खाली येता ॲटॉमिक नंबर सोबत इलेक्ट्रॉन वाढतात, प्रोटॉन वाढतात, ऑर्बिट सुद्धा वाढू लागलेत. मग बघा, नंबर ऑफ प्रोटॉन्स जर वाढले बाळांनो, तर नंबर ऑफ प्रोटॉन्स वाढले तर ते इलेक्ट्रॉनवर काय करणार? अट्रॅक्शन करणार. आणि एक लक्षात द्या बाळांनो, हे बघा ॲटॉमिक नंबर वाढत चालला की इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढत जातो. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढत गेला. इथे लक्ष द्या, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज झड, हे बघा झड इफ म्हणजे आपण म्हणतो बघा, तुम्हाला माहिती असेल बघून घ्या. पहिल्या चित्र मी सांगितलं झड इफेक्टिव्ह म्हणजे काय असतं? इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. काय असतं ते? इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. तर बाळांनो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज काय होत जातं? इन्क्रीज होत जातं. आता मला सगळा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होत चालला, तर बाळांनो याचं अट्रॅक्शन काय होईल बाळांनो? त्या इलेक्ट्रॉनचं आणि त्याचं काय होईल बाळांनो? अट्रॅक्शन जास्त होईल. काय होईल? अट्रॅक्शन जास्त होईल. मग मला सांगा, अट्रॅक्शन जास्त झाल्यानंतर मला सांगा, अट्रॅक्शन जास्त होतं तर अट्रॅक्शन बाळांनो यसचं अट्रॅक्शन जास्त आहे की पीचं अट्रॅक्शन जास्त आहे? यसचं अट्रॅक्शन जास्त आहे का पीचं अट्रॅक्शन जास्त आहे? सर यस, हे बघा एका सोबतमध्ये यस आहे, पी आहे, डी आहे, एफ आहे, तर सगळ्यात जास्त अट्रॅक्शन कोणाचं राहील बाळांनो? यस सोबत अट्रॅक्शन जास्त दाखवेल तो, मग पी सोबत, मग डी सोबत, मग एफ सोबत दाखवेल. हे तुम्हाला माहिती आहे. मग सगळ्यात जास्त कोणाच्या इलेक्ट्रॉन सोबत अट्रॅक्शन दाखवेल? यसच्या, आणि मग कोणाच्या दाखवेल? पीच्या. आणि ह्यात तुम्ही एक थोडीशी गोष्ट मी तुम्हाला मागे सांगितलंय, जर चॅप्टर व्यवस्थित बघितला असाल तर काय सांगितलं होतं तिथं की बाळांनो हे NS इलेक्ट्रॉन स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड टुवर्ड्स न्यूक्लियस. ओके सांगितलं. त्यामुळे दे नॉट एनॉल इन द बॉन्डिंग. ओके डन. ते मग काय झालं बाळांनो? हे स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड टुवर्ड्स न्यूक्लियसकडेच अट्रॅक्टेड आहेत, त्याच्यामुळे ते इलेक्ट्रॉन लॉस करत नाहीत. ओके, हे मी आधी सांगितले. आता खरा रिझन इथं आहे. हे बघा, दे ऑल दिस ड्यू टू बाळांनो पुअर शिल्डिंग इफेक्ट. हे सगळं काय होत चाललं बाळांनो? पुअर शिल्डिंग होत चालली. खाली जाता काय होत चालली बाळांनो? ऑर्बिट वाजता बाळांनो डी ऑर्बिट येतं, एफ येतं, आणि डी आणि एफचं शिल्डिंग इफेक्ट सगळ्यात कमी आहे. तुम्हाला माहित आहे. शिल्डिंग इफेक्ट सगळ्यात जास्त कोणाची असते? एसची, मग कोणाची? पीची, मग कोणाची? डीची, मग कोणाची? एफची असते. हे तुम्हाला मी मागे सांगून ठेवलंय. म्हणजे सगळे पिरियॉडिक टेबल हे पिरियॉडिसिटी चॅप्टर स्टार्ट करण्याच्या अगोदर बाळांनो ते सगळे सायंटिस्ट झाल्यानंतर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितले इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि स्क्रीनिंग इफेक्ट पहिल्यांदा शिकवले तुम्हाला. कारण की हे व्यवस्थित समजलं तर पूर्ण चॅप्टर व्यवस्थित समजतो. मी मागे सांगितले. तर तुम्हाला अजून डिटेलमध्ये बघायचं तुम्ही तो लेक्चर बघू शकता मागे जाऊन. लक्ष द्या बाळांनो, तिथे काय होतं बाळांनो की ह्याचं बाळांनो अट्रॅक्शन जास्त होतं आणि शिल्डिंग काय होते बाळांनो? इथे लक्ष द्या, हे डी आणि एफची पुअर शिल्डिंग होते. ह्यांची शिल्डिंग काय होते? पुअर. त्याच्यामुळे ह्याला आणखीन जास्त बाळांनो अट्रॅक्शन होतं.
हे शिल्ड तेवढं व्यवस्थित करू शकत नाहीत, त्याच्यामुळे याचं अट्रॅक्शन वाढतं आणि अट्रॅक्शन वाढल्यामुळं तो इलेक्ट्रॉन लॉस करत नाही. कोण लॉस करत नाही? बोरॉन फॅमिलीमध्ये. सर बोरॉन फॅमिलीमध्ये म्हणा किंवा कुठलीही फॅमिलीमध्ये बघा, तुम्ही खाली जसजसं जाताल सर, इथं बघा याच्याकडे फक्त एस आहे, पी आहे, याच्याकडे एस आहे, पी आहे, डी आहे, याच्याकडे एस आहे, पी आहे, डी आहे, याच्याकडे एस आहे, पी आहे, डी, एफ आहे, याच्याकडे एस आहे, पी आहे, डी आणि एफ आहे. तर हे एफ मुळे बाळांनो पुअर शिल्डिंग होते सर, पुअर शिल्डिंग होते. त्याच्यामुळे एसचा इलेक्ट्रॉन न्यूक्लियसकडे खेचला जातो आणि तो इलेक्ट्रॉन लॉस करत नाही. आणि फक्त कोण इलेक्ट्रॉन लॉस करेल? मग फक्त पीच इलेक्ट्रॉन लॉस करेल. आणि वर सर एसचा बी इलेक्ट्रॉन आणि पीचा इलेक्ट्रॉन दोन्ही लॉस होतील, कारण की तिथं सर चान्स कमी आहे. त्याच्यामुळे तो तिन्ही इलेक्ट्रॉन लॉस करेल सर, आणि तिन्ही इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे सर त्याचा ऑक्सिडेशन नंबर 3 राहील. आणि हा खाली एस इलेक्ट्रॉन लॉस करणार नाही, फक्त पीच इलेक्ट्रॉन लॉस करेल आणि त्याच्यामुळे त्याचा ऑक्सिडेशन नंबर 1 राहील सर. नाही तो 3 पण करतो, बट तो 1 मध्ये स्टेबल आहे. तो 1 मध्ये काय बाळांनो? स्टेबल आहे. 1 मध्ये काय बाळांनो? स्टेबल आहे. म्हणजे तुम्ही खाली जसजसं येता तसं डी डी ऑर्बिट झाली, तर पुअर शिल्डिंग झाली. परत तिथे एफ एफ आलात, आणखीन पुअर शिल्डिंग झाली. म्हणून बाळांनो जसं खाली खाली येत जाचाल तसं इनर पेअर इफेक्ट वाढतो. आपण पहिल्यांदाच सांगितले बाळांनो, काय सांगितले बघा का, इफेक्टिव्ह हे बघा, इनर्ट पेअर इफेक्ट इन्क्रीजेस डाऊन अ ग्रुप. कारण की त्याचा इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज वाढतो. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज वाढल्यामुळं एनएसचे इलेक्ट्रॉन न्यूक्लियसकडे स्ट्रॉंग अट्रॅक्शन दाखवतात. का स्ट्रॉंग अट्रॅक्शन दाखवतात? कारण की तिथे पुअर शिल्डिंग होऊ लागली. शिल्ड इफेक्ट कमी तर इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज जास्त. शिल्ड इफेक्ट कमी तर इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज जास्त. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज जास्त तर अट्रॅक्शन जास्त. अट्रॅक्शन जर न्यूक्लियस सोबत जास्त झालं तर ते बाळांनो बॉन्डिंग मध्ये इलेक्ट्रॉन एनॉल होत नाहीत, किंवा त्या इलेक्ट्रॉनचं लॉस होत नाही, किंवा लॉस होण्याची टेंडन्सी कमी होते किंवा होत नाही. कळालं तुम्हाला सगळ्यांना? तर पटकन बाळांनो मी थोडं स्क्रीनच्या बाहेर होतो, हे व्यवस्थित लिहून घ्या, कारण की हे समजल्यानंतर हे समजतं. हे लिहून घेतलात, चला पटकन हे पण लिहून घ्या. का होतं? चला हे लिहून घेतला असाल तर चला नेक्स्ट ही डायग्राम तुम्हाला लिहून घ्यायची गरज नाही, बट लिहायची इच्छा असेल तर लिहू शकता. कारण की इथं काय होतं सर, इथं डी आलं सर, आणि डी काय करतं सर, हे डी काय करतं सर, हे पुअर शिल्डिंग इफेक्ट करतं सर. एससी म्हणा, एससी म्हणजे काय? पुअर शिल्डिंग. आणि एफ तर काय करतं, इथं एफ आलं सर, हा तर व्हेरी पुअर शिल्डिंग करतो सर, हा तर व्हेरी 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 पुअर शिल्डिंग करतो सर, हा तर फारच पुअर शिल्डिंग करतो सर. आणि जेवढी शिल्डिंग इफेक्ट कमी होईल सर, जेवढी शिल्डिंग इफेक्ट कमी झाली तेवढी तिथं इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज वाढतो सर. इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज वाढला की अट्रॅक्शन वाढतं सर. अट्रॅक्शन जर वाढला तर सर तो इलेक्ट्रॉन लॉस होत नाही सर. तर चला, तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, हे झालं इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज, हे झालं इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज, हे झालं इनर्ट पेअर इफेक्ट. काय झालं? हे इनर्ट पेअर इफेक्ट. हे इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज नव्हतं, इनर्ट पेअर इफेक्ट होतं. तेच ते सांगून ते शब्द आला. चला, तर काय होतं सर इनर्ट पेअर इफेक्टमुळं? तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो माझ्या लक्ष द्या बरं, काय होतं सर इनर्ट पेअर इफेक्ट? ड्यू टू इनर्ट पेअर इफेक्ट. हेच लक्ष द्या, ड्यू टू इनर्ट पेअर इफेक्ट. हे मी मराठीतून मस्त लिहिले, तुम्हाला समजावं लवकर म्हणून. वरचे एलिमेंट हायर ऑक्सिडेशन स्टेटमध्ये स्टेबल होतात. वरचे एलिमेंट म्हणजे बाळांनो बोरॉन, बाल गंगाधर इंडियन टेकमध्ये वरचे एलिमेंट म्हणजे बोरॉन. बोरॉन हा काय? वरचा एलिमेंट काय? हायर ऑक्सिडेशन स्टेटमध्ये स्टेबल असतो, म्हणजे 3 मध्ये स्टेबल आहे. आणि तोच बाळांनो खालचा एलिमेंट बाळांनो लोअर ऑक्सिडेशन मध्ये स्टेबल असतो. म्हणजे वरचा एलिमेंट जर एन असेल तर खालचा एलिमेंट काय असतो? N-2 मध्ये स्टेबल असतो. म्हणजे वरचा 3 मध्ये तर खालचा 1 मध्ये, वरचा 4 मध्ये तर खालचा 2 मध्ये, वरचा 5 मध्ये तर खालचा 3 मध्ये स्टेबल असतो. हे तुम्हाला मी इथं सासे सांगितले डाऊन अ ग्रुप. ह्यालाच बाळांनो तुम्ही ऑर मध्ये ते लिहा किंवा हेवी लिहू शकता, डाऊन अ ग्रुप किंवा दोन्ही लिहू शकता. डाऊन अ ग्रुप स्टेबिलिटी बाळांनो, डाऊन अ ग्रुप स्टेबिलिटी बाळांनो ऑफ हायर ऑक्सिडेशन नंबर काय होत जातं? डिक्रीज होत जातं. म्हणजे बाळांनो 3 खाली जसं जाचाल तसं 3चं ऑक्सिडेशन नंबर कमी होत जातं आणि 1चं ऑक्सिडेशन नंबर वाढत जातं. म्हणजे हायर ऑक्सिडेशन नंबरची स्टेबिलिटी डिक्रीज आणि लोअर ऑक्सिडेशन स्टेटची स्टेबिलिटी इन्क्रीज. जरा समजून सांगा सर, हे व्यवस्थित पटकन लिहून घ्या. जरा समजून सांगा सर, जर म्हणत असाल वरचा एलिमेंट हायर मध्ये स्टेबल, खालचा एलिमेंट लोअर मध्ये स्टेबल, म्हणजे लोअर मध्ये जात असताना स्टेबिलिटी वाढत जाते आणि हायर वाल्याची स्टेबिलिटी खाली जात असताना कमी होत जाते. सर एक्झाम्पल समजून सांगा सर. तर या बाळांनो इथं लक्ष द्या, बोरॉनचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. मग बोरॉन बाळांनो, बोरॉन फॅमिली, बाल गंगाधर इंडियन टिळक हे 3 पण शो करतं, 1 पण शो करतं. ही गोष्ट वेगळी की हे फार रेअर मध्ये शो करतात, ते शो करत नाहीत 1, खरं तरी 3 शो करतात. बरं त्याच्या खालचे 3 पण करतात, 1 पण करतात. ओके डन. आपण सपोज करूयात की 3 पण करतात आणि 1 पण करतात. तर बाळांनो मी सांगितलं की हायर ऑक्सिडेशन स्टेट, मला सांगा की बोरॉन कशामध्ये जास्त स्टेबल आहे? 3 मध्ये.
म्हणजे वर वर तो स्टेबल आहे, म्हणजे खाली जसं जसं जाईल बानो 3 मध्ये त्याचं ऑक्सिडेशन नंबर काय बानो +3 मध्ये काय होईल, डिक्रीज होत जाईल. मानो स्टेबिलिटी ऑर्डर बघा 3 मध्ये हे सगळे 3 मध्ये असताना स्टेबिलिटी काय होत चालली, डिक्रीज होत चालली. स्टेबिलिटी काय होत चालली, डिक्रीज होत चालली. स्टेबिलिटी काय होत चालली, डिक्रीज होत चालली सर. आणि तेच बघा इथं बघा, तेच इथं बघा 1 मध्ये बघा, तेच 1 मध्ये हे शो करत नाही ना. मग हे तीनच एलिमेंट मी घेतलं बानो, +1 +1 +1, म्हणजे खाली जाता जाता बानो +1 मध्ये, खाली जाता जाता +1 मध्ये स्टेबिलिटी काय होत चालली, वाढत चालली. खाली जाता जाता +1 मध्ये स्टेबिलिटी काय होत चालली, वाढत चालली. ओके, हे व्यवस्थित लिहून घ्या. आता मी जर प्रश्न विचारला की बाळा रे मग तू सांग की थॅलियम +1 मध्ये जास्त स्टेबल आहे की +3 मध्ये जास्त स्टेबल आहे. मी बाळा विचारलं तुला, सांग बाळा, सांग बाळा, लवकर सांग की थॅलियम प्लस मध्ये स्टेबल आहे, +1 मध्ये स्टेबल आहे की +3 मध्ये स्टेबल आहे. मग तू म्हणणार सर +1 मध्ये स्टेबल आहे. मग मी तुला विचारणार का रे बाळा या +1 मध्ये स्टेबल आहे. मग तू खनखन सांगणार की अभिजित सरांनी सांगितलंय इनर्ट पेअर इफेक्ट, आणि खाली जात असताना खालचा एलिमेंट 2 ऑक्सिडेशन नंबरनं कमी असतो, तो स्टेबल असतो. खालचा एलिमेंट इनर्ट पेअर इफेक्ट शो करतो, म्हणजे तो यस मधले इलेक्ट्रॉन लॉस करण्याची इच्छा व्यक्त करत नाही, करतच नाही. म्हणजे वरचा 3 मध्ये असेल तर खालचा 1 मध्ये आहे सर, म्हणजे हा +1 मध्ये स्टेबल आहे. आणि ह्या +1 मध्ये जो जेव्हा कंपाऊंड बनवेल हे बाळांनो तो कंपाऊंड स्टेबल असेल. आणि +3 मध्ये कंपाऊंड बनला तो कंपाऊंड एकतर अनस्टेबल असेल किंवा एक्झिस्ट सुद्धा करत नसेल. या हे बोरॉन, हे बघा, हे लिहून घ्या लवकर, व्यवस्थित लिहून घेतलात. चला लिहून घ्या. आता इथेच काय करा, इथेच तुम्ही इथे तिसरं बाण मारा, ह्याला व्यवस्थित जरा चिटकून लिहा बाळांनो, आणि इथं लगेच बोरॉनच आहे बाळांनो. परत बोरॉन फॅमिलीवरती मी आणखीन एक प्रश्न म्हणजे क्रिएट केला की बाळांनो हे बघा, मी दिलं तुम्हाला Tl+3. पण मी प्रश्न विचारला की Tl+ म्हणजे थॅलियम +3 हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे की रिड्युसिंग एजंट आहे. Tl+3 म्हणजे थॅलियम +3 हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे की रिड्युसिंग एजंट आहे. मग तुम्ही म्हणणार सर आम्ही कसं सांगू शकतो सर, आम्हाला कसं येतं सर. मग तो विचार कर बाळा, तुला मी आत्ता शिकवलंय की थॅलियम हा +3 मध्ये स्टेबल आहे की +1 मध्ये स्टेबल आहे. सो तुम्ही आता सांगितलं थॅलियम +1 मध्ये स्टेबल आहे. मग बाळा थॅलियम +3 हा स्टेबल आहे की थॅलियम +1 स्टेबल आहे. सर थॅलियम +1 स्टेबल आहे. मग बाळा ह्या थॅलियम +3 ला वाटतं की आपण थॅलियम +1 मध्ये जावं. जसं आज तू स्टेबल आहेस की अनस्टेबल आहेस, अनस्टेबल आहेस. तुला काय वाटतं मी डॉक्टर व्हावं, आणि तुला डॉक्टर होण्यासाठी फिजिक्सचं ज्ञान घेणं गरजेचं आहे, केमिस्ट्रीचं ज्ञान घेणं गरजेचं आहे, बायोलॉजीचं ज्ञान घेणं गरजेचं आहे स्टेबल होण्यासाठी तुला. तसं बाळा ह्या +3 ला वाटतं की +1 मध्ये जावं. मग +1 मध्ये जायचं असेल तर त्याला किती इलेक्ट्रॉन गेन करावं लागतील, त्याला 2 इलेक्ट्रॉन काय करावं लागतील, गेन करावं लागतील. आणि तो लवकरात लवकर गेन करतो आणि त्याला 1 मध्ये जायचं आहे. तो लवकरात लवकर इलेक्ट्रॉन गेन करतो कारण की त्याला 1 मध्ये जायचं आहे. आणि जो लवकर इलेक्ट्रॉन गेन करतो म्हणून तो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून सुद्धा ऍक्ट होतो. इलेक्ट्रॉन घेणारा, बाळांनो लक्ष द्या, आपण मागे पण सांगितले इलेक्ट्रॉन घेणारा, बाळांनो लक्ष द्या, इलेक्ट्रॉन घेणारा ऑक्सिडायझिंग एजंट आणि इलेक्ट्रॉन देणारा रिड्युसिंग एजंट. माहित नसेल तर पटकन मार्जिनवर लिहून ठेवा बाळांनो. तर पटकन बाळांनो ह्याचं पटकन स्क्रीनशॉट करून घ्या, मस्त बाळांनो पॉज करा आणि लिहून घ्या. जबरदस्त पॉईंट आहे बाळांनो, जबरदस्त बाळांनो. ही तुम्हाला एवढं भारी इनर्ट पेअर सांगत आहे की तुम्ही बाळांनो कुठलाही इनर्ट पेअरचा कधीही जर प्रश्न आला तर दणकन सांगणार आमच्या अभिजित सरांनी सांगितलेलं आहे, म्हणणार तुम्ही. लक्ष द्या, हे बघा कशी गेली सून पबमध्ये. आता कशी गेली सून पबमध्ये तुम्हाला माहित आहे की याचं काय, NS2 जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रॅक्शन काय, NS2 आणि NP2. म्हणजे हाऊ मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सर 4 सर. किती सर, 4 सर. म्हणजे हा इथले जर P चे इलेक्ट्रॉन लॉस झाले तर तो 2 ऑक्सिडेशन नंबर शो करेल सर, आणि P आणि S चे इलेक्ट्रॉन लॉस झाले तर 4 शो करेल सर. म्हणजे हा फॅमिली 4 पण ऑक्सिडेशन नंबर शो करते, ही फॅमिली 2 पण ऑक्सिडेशन नंबर शो करते. पण तुम्हाला आताच मागे सांगितल्याप्रमाणे हे दोघं रेअरच आहेत 2 मध्ये, बट ते मोस्ट स्टेबल आहेत 4 मध्येच. आता इथे लक्ष द्या बाळांनो, मला सांगा कार्बन कशामध्ये स्टेबल आहे, सर कार्बन 4 मध्ये स्टेबल आहे. आणि तुम्ही जसं जसं खाली येताल सर तसं बाळांनो 4 ची स्टेबिलिटी डिक्रीज होते सर, आणि 2 ची स्टेबिलिटी, म्हणजे PB कशा स्टेबल आहे सर, 2 मध्ये स्टेबल आहे सर. कशा स्टेबल आहे बाळा, 2 मध्ये स्टेबल आहे सर. जसं बोरॉन फॅमिलीमध्ये शिकलो आपण. मग तुम्हाला प्रश्न विचारला पाहिजे किंवा मी तुला उत्तर द्यायला पाहिजे, दन बाळा मग स्टेबिलिटी ऑर्डर सांग रे. मग तो दणकन सांगणार सर खाली जाता जाता हायर ऑक्सिडेशन नंबरची स्टेबिलिटी काय होत जाते, डिक्रीज.
आणि की तो 4 मध्ये स्टेबल आहे, म्हणजे खाली जसं जाताल तसं स्टेबिलिटी कमी होत जाईल. आणि खालचा 2 मध्ये स्टेबल आहे, म्हणजे खाली तुम्ही जसं जाताल तसं 2 मध्ये ऑक्सिडेशन नंबर काय होत जाईल सर, इन्क्रीज होत जाईल. 4 चा ऑक्सिडेशन नंबर काय होईल सर, डिक्रीज. आणि 2 चा ऑक्सिडेशन नंबर काय होईल सर, इन्क्रीज. आता तुम्ही एलिमेंट घेऊन सांगितलं नाही, डायरेक्ट सांगितले बाण. इथं फॅमिली सारखं, इथं बोरॉन फॅमिली सारखं, इथं मला हे लिहून पण कार्बन इथं कशी गेली सून पब मध्ये हे 4 ऑक्सिडेशन नंबर 2 ऑक्सिडेशन नंबर असं करून तुम्ही लिहायची इच्छा असेल तर तुम्ही लिहू शकता. मी इथं डायरेक्टच लिहिले की 4 मध्ये ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज, स्टेबिलिटी काय होत जाते, डिक्रीज. आणि 2 मध्ये काय होत जाते, इन्क्रीज. डाऊन अ ग्रुप, डाऊन अ ग्रुप. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो की बाळांनो, SN+4 आणि PB+4 मध्ये कोण स्टेबल आहे? SN+4 आणि PB+4 मध्ये कोण स्टेबल आहे? तुम्ही म्हणायला पाहिजे की PB तर 2 मध्ये जास्त स्टेबल आहे, PB तर 2 मध्ये स्टेबल आहे, तर SN 4 मध्ये जास्त स्टेबल आहे. म्हणजे सर PB+4 आणि PB+4 आणि SN+4 चा दोघांचा विचार जर केला सर, तुम्ही ह्या दोघांचा विचार जर केला सर, तर ह्या दोघांमध्ये सर SN+4 इज मोर स्टेबल सर. PB नाही सर, PB लेस स्टेबल सर. PB काय सर, लेस स्टेबल. म्हणजे तो अनस्टेबल म्हणा किंवा लेस स्टेबल म्हणा, मग अनस्टेबल असेल बाळांनो, लक्ष द्या, तो अनस्टेबल आहे सर. मग तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता की +4 मध्ये हू ऍक्ट्स ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट. हू ऍक्ट्स ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून तुम्हाला पटकन कळून येईल की सर PB ऍक्ट्स ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. कारण की PB+4 ला वाटतं की +2 व्हावं, आणि +2 होत असेल तर इलेक्ट्रॉन गेन करतो, आणि इलेक्ट्रॉन गेन करणाऱ्याला किंवा इलेक्ट्रॉन घेणाऱ्याला आपण काय म्हणतो, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतो. काय म्हणतो, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतो. हे समजलं असेल तर पटकन बाण लिहून घ्या. फार फार सोपं आहे बाणू, काही अवघड नाही याच्यामध्ये. लक्ष द्या, 4 ची स्टेबिलिटी डिक्रीज, 2 ची इन्क्रीज. खालचा एलिमेंट कशा स्टेबल आहे, 2 मध्ये. जर त्याला 4 मध्ये राहा म्हणलं तर राहतो का, नाही. तो म्हणतो मला 2 इलेक्ट्रॉन पटकन द्या बाबा, मी 2 मध्ये जातो. मी 2 इलेक्ट्रॉन पटकन द्या बाबा, मी 2 मध्ये जातो. आणि 2 इलेक्ट्रॉन घेणाऱ्या कंपाऊंडला काय म्हणतात, ऑक्सिडायझिंग एजंट. काय म्हणतात, ऑक्सिडायझिंग एजंट. काय म्हणतात, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतात. आय होप की तुम्ही याचं पटकन पॉज करून लिहून घेतला असाल. चला, पॉज करून लिहून घेतला असाल तर तुम्हाला समजायला पाहिजे की सर हे बोरॉन फॅमिलीचे एक्झाम्पल देत आहेत, म्हणजे हे इनर्ट पेअरफेटचं अप्लिकेशन कुठं होणार आहे, बोरॉन फॅमिली म्हणजे P ब्लॉक मध्ये होणार आहे. तुम्हाला पटकन समजायला पाहिजे सर तुम्हाला एक्झाम्पल कोणतं, कार्बन फॅमिलीचं एक्झाम्पल समजून सांगत आहेत, म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे की हे इनर्ट पेअरफेटचं अप्लिकेशन कुठं आहे, 11वी मधल्या P ब्लॉक मध्ये आहे. म्हणजे तुम्ही 11वीचं P ब्लॉकचं सुद्धा मी बेसिक तुम्हाला ह्याच चॅप्टरमध्ये करून घेत नाही बाळांनो, असं कोणी करून घेत नाही बाळांनो. तुम्हाला हे बघा, तुम्हाला सगळी बेसिक गोष्टी जर ह्याच चॅप्टरमध्ये व्यवस्थित सांगितलं तर तुम्हाला मी सांगतो इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी मी पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितले बाळांनो, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी फक्त पिरियॉडिसिटी आणि केमिकल बॉन्डिंग, पिरियॉडिसिटी आणि केमिकल बॉन्डिंग, पिरियॉडिसिटी आणि केमिकल बॉन्डिंग एवढं जबर करून टाका, एवढं जबरदस्त करून टाका बाळांनो. मग बघा तुम्ही एनसीईआरटीचं स्वतःही पुस्तक घेऊन बसलात बाळांनो. मी सांगतो, मी एवढं भारी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन बाळांनो, तुम्ही तेवढं भारी अभ्यास करायचा प्रयत्न करा. आपल्या ह्या दोघांच्या कॉम्बिनेशननं एवढं भारी होईल बाळांनो. हे 2 चॅप्टर एवढं भारी करा की नंतर तुम्ही नुसतं एनसीईआरटी पेज बी काढून बसलात, नुसतं एनसीईआरटीचं पुस्तक काढून बसलात तर तुम्हाला सगळं समजेल बाळांनो, सगळं समजेल बाळांनो. एनसीईआरटीचं पेज सुद्धा काढून बसलात तरीही बाळांनो आपण तुम्हाला सगळे चॅप्टर असेच एक्सप्लोर करून सांगण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून आपला IIBचा विद्यार्थी नंबर 1 वर पोहोचायला पाहिजे, 180 आउट ऑफ 180 घ्यायला पाहिजे बाळांनो. चला, पॉज करून लिहिला असाल तर नेक्स्ट पेजवरती जाऊयात. चला, तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, PB+2 आणि PB+4 हू इज मोर स्टेबल? ऑब्व्हियसली सर PB+2 इज मोर स्टेबल. सर हे कमी मध्ये जास्त स्टेबल आहे, हा जास्त मध्ये जास्त स्टेबल आहे. नंतर म्हणलं मग ह्याच्यावरून तुम्ही हे सांगू शकता की PB+2 मध्ये स्टेबल आहे, म्हणजे PB+2 चा जो कोणते कंपाऊंड असेल तो स्टेबल असेल, एक्झिस्ट असेल. आणि बाळांनो +4 हा स्टेबलच नाही तर तो बाळांनो त्याचा कंपाऊंड सुद्धा स्टेबल नसेल किंवा एक्झिस्ट नसेल, आणि स्टेबल असेल तरी हायली अनस्टेबल असेल. तर चला बाळांनो हे लिहून घ्या, हे सुद्धा लिहून घ्या बाळांनो, पटकन लिहून घ्या. ह्याला डबल करत बसायची गरज नाही बरं बाळांनो. इथंच बाळांनो इथं 3 बाण मारायचं आणि पटकन तो 3रा पॉईंट लिहून टाकायचा. हा म्हणजे 2-2दा कार्बन फॅमिली काढून लिहित बसताल बाळांनो. विनाकारण वया भरू नका बाळांनो, आई वडिलांना त्रासामध्ये नेऊ नका बाळांनो. तर अशा प्रकारे बाळांनो इथं हा चॅप्टर संपला. अशा प्रकारे हा इथं चॅप्टर संपला. आणि बाळांनो तुम्ही आपल्या बुकलेटमधले बाळांनो बुकलेटमध्ये कुठले MCQ सॉल्व्ह करायचे तुम्हाला, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी तर ऑब्व्हियसली तुम्ही सॉल्व्ह केला असाल, तर त्याच्यानंतर डायपोल मुवमेंटचे MCQ आहेत, व्हॅलन्सीचे MCQ आहेत. तर अशा प्रकारे बाळांनो कन्सेप्ट बिल्डरमध्ये जे तुम्हाला सब टॉपिक वाईज MCQ दिलेले आहेत बाळांनो ते सगळे छान सॉल्व्ह करा. लेवल 1चे सुद्धा MCQ आता तुम्ही सॉल्व्ह
सॉल्व्ह करू शकता. छान रिव्हिजन करा, मग लेवल 1चे MCQ सॉल्व्ह करा. आणि मी तुम्हाला वेळोवेळी लेवल 1चे MCQ सॉल्व्ह करायला सांगितले. लेवल 2चे सुद्धा तुम्ही MCQ मे बी तुमचा अभ्यास चांगला झाला असेल सॉल्व्ह करू शकता. बट लेवल 3चे MCQ आय होप की तुम्ही टच करू नये, म्हणजे लेवल 3चे MCQ थोडेसे हार्ड आहेत आणि ते एक्स्ट्रा रिझनसाठी ठेवलेत बाळांनो. कारण की नाही तर तुम्हाला सुटले तर विनाकारण अवघड वाटेल, कारण की नीट एक्झाममध्ये ते प्रश्न येत नाहीत. मग ते प्रश्न जेईचे विद्यार्थी असतील तर ते सॉल्व्ह करतील किंवा मग रिपीटरचे विद्यार्थी सॉल्व्ह करतील. बट तुम्ही कन्सेप्ट आणि बाळांनो समजा मी काही DPP दिलं असेल तर ते, आणि बाळांनो एक्झाममध्ये जेवढे काही आपण प्रश्न येतात ते व्यवस्थित समजून घ्या. त्यात तुम्हाला कुठला प्रश्न फार आवडला असेल तर त्याचा कन्सेप्ट लिहून ठेवा. भरपूर कन्सेप्ट बाळांनो कधी कधी MCQ मध्ये सुद्धा क्लिअर होतात, कारण की आपण काय करतो, सरळ ते कन्सेप्ट समजून घेतो. बट बाळांनो त्याचा अप्लिकेटिव्ह सुद्धा प्रश्न पडला तर तुम्हाला आवडला तर तो वहीमध्ये लिहून ठेवा. चला बाळांनो, तो वहीच्या शेवटच्या पानावर लिहून ठेवा, किंवा मार्जिनवर लिहून ठेवा, किंवा तिथल्या तिथं लिहून ठेवा, कुठेही लिहून ठेवा. बाळांनो प्रत्येक गोष्ट, आता परीक्षेत एखादी प्रश्न चुकला तर तो सुद्धा लिहून ठेवायला पाहिजे. तर अशा प्रकारे बाळांनो आय होप की तुम्ही शेवटच्या पेजचं स्क्रीनशॉट काढून घेतला असाल, पॉज करून लिहून घेतला असाल. तर बाळांनो हे लिहून घ्या. हे लवकर लिहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, हे तर तुम्ही सगळं लिहून घेतलं असाल तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इन्नट पेअर लय भारी करा. हा चॅप्टर्स लय भारी करा बाळांनो. लक्षात ठेवा की मी तुम्हाला फार तळमळीनं शिकवले बाळांनो. NCERT लाईन टू लाईन तुम्हाला इथं सगळं दाखवले बाळांनो. सगळे NCERTचं सगळे पेजेस दाखवलेत, आणि NCERTचं एक वर्ड सोडलं नाही, NCERTचं एक पॅरा सोडलं नाही, NCERTचं पेज सगळंच आपण व्यवस्थित केलं बाळांनो. सगळं व्यवस्थित केलं. तर बाळांनो आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पासून ते आत्तापर्यंत MCQ तुम्हाला सॉल्व्ह करून घेतलं नव्हतं. तर चला आपण आता MCQ सॉल्व्ह करून घेऊयात. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आता माझ्याकडे थोडंसं लक्ष द्या. लक्ष द्या बाळांनो, तर थोडंसं लक्ष द्या. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, पहिला MCQ काय म्हणतो, इन विच ग्रुप ऑल द एलिमेंट्स डू नॉट हॅव सेम नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. कधी तुम्ही म्हणसाल सर असं कसं सर, तुम्ही तर म्हणलात प्रत्येकाचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेम असतात. नाही बाळा, एक फॅमिली अशी आहे, कोणती फॅमिली, इनर्ट गॅस फॅमिली. त्याच्यामध्ये हेलियमचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, 2. पण त्याच्या खालच्यामध्ये सगळ्यामध्ये किती आहेत, 8. म्हणजे तो काय म्हणणार, 0 ग्रुप एलिमेंट म्हणणार, किंवा इनर्ट म्हणणार, किंवा नोबल गॅस एलिमेंट म्हणणार. हो सर, करेक्ट सर. हे असं असतं बघा, हे असं असतं. हे सगळ्या गोष्टी समजून, म्हणजे सुरुवातीपासून आत्तापर्यंत जर गोष्टी लक्षात ठेवल्या असेल तर मग त्याला कळेल. नाही तर आपण लास्टला तर नाही सांगितलं, मग ते समजायला पाहिजे की मागे सांगितले, फर्स्ट लेक्चर सांगितले की हेलियम त्या फॅमिलीमधलं आहे, बट त्याच्याकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 8 नाही, त्याच्याकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 2च आहेत. आत्ता सुद्धा तुम्ही नोट करून ठेवू शकता तिथं जाऊन व्हॅलेन्सीच्या पॉईंटमध्ये. नेक्स्ट, तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मेटल एक्झिबिटिंग द हायर ऑक्सिडेशन स्टेट इन बाळांनो विच ब्लॉक. कुठल्या ब्लॉकचे एलिमेंट हायर ऑक्सिडेशन नंबर शो करतात. तर बाळांनो मी फक्त त्या ऑक्सिडेशन नंबर थोडं सांगितले का, तरी रेडॉक्स चॅप्टरमध्ये जास्त महत्त्वाचं आहे. तर लक्षात ठेवा, मी आज सांगतो तुम्हाला की हायर ऑक्सिडेशन स्टेट बाळांनो डी ब्लॉक शो करतो. डी ब्लॉकचे एलिमेंट बाळांनो 2 आहेत, तुम्ही लिहून ठेवू शकता. ऑस्मियम आणि रुदेनियम. हे 2 एलिमेंट आहेत बाळांनो. ऑस्मियम आणि रुदेनियम हे 2 एलिमेंट आहेत ज्यांचं ऑक्सिडेशन नंबर +8 आणि +8 आहे. हे अख्ख्या पिरियॉडिक टेबलमध्ये सगळ्यात हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर शो करणारे एलिमेंट आहेत. हायेस्ट +8 ऑक्सिडेशन नंबर पिरियॉडिक टेबलमध्ये आहे, आणि ते कुणाचं आहे, ऑस्मियम आणि रुदेनियमचं आहेत. आणि ते एलिमेंट कुणाचे आहेत, तर डी ब्लॉक एलिमेंट आहेत. असं कुठेतरी लिहून ठेवा बाळांनो. तुम्हाला रेडॉक्समध्ये होईल, बट तुम्ही आणखीन लिहून ठेवा बाळांनो. असे पॉईंट असतात, मी तुम्हाला मागे सांगितलं ना की MCQ मध्ये सुद्धा काही पॉईंट सापडतात, तर ते नोट करत चला. MCQ मध्ये सुद्धा काही पॉईंट सापडतात, ते नोट करत चला. जेवढं होईल तेवढं नोट करून ठेवायचं आपल्या वहीमध्ये. जेवढं काही भेटेल ते वहीमध्ये ठेवायचं. जसं तुमचे आईवडील करतात बघा, आपले वडील करतात. पगार भेटली घरी आणून पैसे ठेवले, कोणी दिलं घरी आणून ठेवले, शेतातले पैसे घरी, कुठला बिझनेस असेल घरी, कोणी प्लॉटिंगचा बिझनेस केला घरी, सगळे पैसे आपण घरी आणून ठेवतो. असं देत का, वाटून टाकतो का, नाही. तसं म्हणून तुम्हाला काही भेटलं ह्या चॅप्टरच्या रिलेटेड, मी तर शिकवलं एवढं सगळं लिहून ठेवलं. तुम्ही सुद्धा कुठं काही एक्स्ट्रा वाचलं असेल तर लिहून ठेवा. MCQ सॉल्व्ह केलं, काय वेगळं भेटलं लिहून ठेवा, त्याच वहीमध्ये लिहून ठेवा. आणि तीच वही डबल ट्रिपल 4 वेळेस वाचत चला. आणि तुम्हाला 10वीत अनुभव असेल की बा आपण एखादी गोष्ट जास्त वेळेस वाचली की परीक्षेत ॲज इट इज ते पेज आठवतं. त्याला फोटो रिडिंग म्हणतात बाळांनो. हे विवेकानंदची टेक्निक बाळांनो. स्वामी विवेकानंद बाळांनो एकदा वाचल्यानंतर ते पेज फाडून टाकायचे. तुम्ही कधी ना कधी कोणाकडून गोष्ट ऐकला असाल बाळांनो. एकदा वाचलं की ते पेज नंबर किती आहे, कोणत्या रो मध्ये कोणतं वर्ड आहे, हे सगळं त्यांच्या डोक्यात राहायचं. दिस टेक्निक इज कॉल्ड ॲज अ फोटो रिडिंग.
आणि ते आपल्याकडे पण आहे, बट आपल्याला स्वामी विवेकानंदला एकदा वाचावं लागायचं, आपल्याला मिनिमम 30, 40, 50 वेळेस वाचावं लागेल, मग आपल्याला ते पेजमध्ये काय आहे, ते कुठलं पेज नंबर आहे, कुठल्यावर काय लिहिलं, हे सगळंच आपल्याला येईल बाळांनो. मग असं इम्प्रूव्ह करा स्वतःला की आपण सुद्धा 5 किंवा 10 वेळेस किंवा 15 वेळेस असं वाचलं की ते पेज पूर्ण डोक्यात छापावं आपल्या. लक्ष द्या. नेक्स्ट बाळांनो, चला नेक्स्ट एमसीक्यू सॉल्व्ह करूयात. वेळ वाया न घालवता पटकन एमसीक्यू सॉल्व्ह करूयात. हे नंबर 2चा एमसीक्यू झाला. आता नंबर 3 आणि 4चा एमसीक्यू सॉल्व्ह करूयात. चला थोडं मी झूम करतोय कारण की तुम्हाला क्लिअर दिसावं. Among the following बाळांनो, among the following outermost configuration of metal which show high oxidation number, highest oxidation number कोण शो करेल, हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर शो कोण करेल. आता खरं तर हा तुम्हाला डी ब्लॉक बाळांनो, हे रेडॉक्स चॅप्टरमध्ये होईल तुम्हाला. हा डी ब्लॉकचे सगळे कॉन्फिगरेशन आहेत. त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहेत, 2 आणि हे 3 आणि 2 किती आहेत, 5 इलेक्ट्रॉन आहेत. ह्याच्याकडे हे बघा इथे लक्ष द्या, हे 5 आणि हे 2 किती आहेत, 7 इलेक्ट्रॉन आहेत. ह्याच्याकडे बघा हे 2 आणि 5 आणि 1 किती आहेत बाळांनो, 6 इलेक्ट्रॉन आहेत. ह्याच्याकडे बघा हे 6 आणि 2 किती आहेत, 8 इलेक्ट्रॉन आहेत. आणि तुम्हाला माहित असेल हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एफईचं आहे बाळांनो, एफईचं. कुणाचं आहे, एफईचं. हे तुम्हाला माहित असेल किंवा नसेल कारण की हे डी ब्लॉकचा प्रश्न आलेला आहे. चला बट आपण सॉल्व्ह करतो. आपलं काय चाललंय तर बाळांनो, डी ब्लॉकमध्ये सगळ्यात जास्त ऑक्सिडेशन नंबर कोण शो करतं, मॅग्नीज शो करतं. कोण शो करतं बाळांनो, मॅग्नीज शो करतं. लक्ष द्या, डी ब्लॉकमध्ये हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर कोण शो करतं बाळांनो, मॅग्नीज. मग मी तुम्हाला विचारलं समजा की मॅग्नीजचा ॲटॉमिक नंबर किती आहे, तर मॅग्नीजचा ॲटॉमिक नंबर 25 आहे सर. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, हे त्याचा ॲटॉमिक नंबर आहे, हे त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, तर त्याचं आहे सर NS2 NP 3D5 आणि 4s2. आणि एवढे सगळे इलेक्ट्रॉन लॉस करू शकतो सर. आणि एवढे सगळे इलेक्ट्रॉन लॉस केलं तर त्याचं ऑक्सिडेशन नंबर किती येईल सर, 7 येईल सर. किती येईल सर, 7. मग तुम्ही म्हणजे सर इथं आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 आहेत सर, मग 8 लॉस करेल नाही, हा 8 लॉस करत नाही. मी तुम्हाला आत्ता सांगितले की हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर कोण शो करतं, ऑस्मियम आणि रुदिनियम. आणि विशेष सांगू का तुम्हाला, आयर्नच्या खालीच आहेत बाळांनो. आपण तुम्ही पहिल्या दिवशी सांगितले फेरस, म्हणजे हे +8 आणि +8 शो करतात, बट आयर्न +8 शो करत नाही. आयर्न हा +2 +3 हद्द झाली +4, बट +4 मध्ये जो स्टेबल सुद्धा नाही, तो +3 मध्ये स्टेबल. कारण की तो इथले 2 इलेक्ट्रॉन लॉस करतो, इथला 1 इलेक्ट्रॉन लॉस करतो, आणि इथला 1 इलेक्ट्रॉन लॉस केला की ते 3D5 होतं. आणि 3D5 झालं म्हणजे हाफ फील्ड होतं आणि स्टेबल होतं. त्याच्यामुळे ते 8 इलेक्ट्रॉन लॉस करणार नाही. तर हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर कोण शो करतं, मॅग्नीज, म्हणजे 3D5 4s2. हे नोट करून ठेवा, नोट करून ठेवण्यासारखं आहे. बट हे तुम्हाला रेडॉक्समध्ये पण होईल किंवा हे तुम्हाला डी ब्लॉक 12वीमध्ये डी ब्लॉकमध्ये डिटेलमध्ये होईल बाळांनो. तर चुकून हा प्रश्न इथं आला, बट बरं झालं तुम्हाला जास्त नॉलेज भेटलं. ओके, ज्याला व्यवस्थित समजलं आहे ते लिहून ठेवा, ज्याला समजलं नाही त्याने सोडून द्या, कारण की हे परत आपल्याला कुठे ना कुठे शिकायचं आहे. ओके, तर बाळांनो अशा सगळे प्रकारचे प्रश्न आपण ठेवतो, कारण की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे स्टुडंट असतात. सर काही जणांना जास्त पाहिजे असतं, काही जणांना कमी पाहिजे असतं, हे सगळं दिलेत बाळांनो. चला नेक्स्ट काय म्हणतं बघा, नेक्स्ट काय म्हणतं की द लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट कोणता आहे, लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मेटल कोणता आहे. तर बाळांनो बघा, हे कोणता एलिमेंट आहे, फर्स्ट ए ग्रुप, हे फर्स्ट ए ग्रुप, हे सेकंड ए ग्रुप, हे सेकंड ए ग्रुप. मग लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह फर्स्ट ए ग्रुपचे एलिमेंट तर सगळ्यात मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात, त्याच्यामुळे हे ऑप्शन तर कटले, हे दोघं तर नाहीत, हे मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह सर. आता सेकंड ए ग्रुपमध्ये आहे सर, सेकंड ए ग्रुपमध्ये तुम्ही खाली गेलात सर तर इलेक्ट्रॉन लॉस करण्याची टेंडन्सी वाढते, म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढते. म्हणजे सगळ्यात सर लेस इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कोण असेल सर, बेरिलियम आहे सर. कोण आहे सर, बेरिलियम आहे. आणि साईज शिकवताना सांगितलंय की बेरिलियम सगळ्यात छोटा आहे, म्हणजे त्याचे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर सगळ्यात कमी आहे बाळांनो. असं गोष्टी समजून घ्यायच्या असतात रे. चला, तर आय होप की तुम्हाला हे कॉन्सेप्ट आवडलं, तर तुम्ही लिहून सुद्धा घेत असाल. मी तुम्हाला कन्सेप्ट सुद्धा सांगत आहे आणि ते बाळांनो कुठं शिकवलेलं आहे हे सुद्धा सांगत आहे बाळांनो. चला, तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट तर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इज व्हेरी हाय कोणाची आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी सगळ्यात जास्त कोणाची आहे इथं. तर लक्ष द्या बाळांनो, हा थर्ड ए ग्रुप एलिमेंट आहे, हा फर्स्ट ए ग्रुप एलिमेंट आहे, हा सेकंड ए ग्रुप एलिमेंट आहे, आणि हा सुद्धा बाळांनो नेक्स्ट आहे सेकंड ए ग्रुप थर्ड फोर्थ एलिमेंट आहे, फोर्थ ग्रुप एलिमेंट आहे. कशी गेली सून पबमध्ये, लक्ष द्या बाळांनो. तर बाळांनो इथं विचारतात मग हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे, तो पण आहे थोडा, बट सगळ्यात जास्त कोण आहे. मग सगळ्यात जास्त कोण आहे बघायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात खालचा एलिमेंट कोण आहे बघावं लागेल. हा कुठला सेकंड पिरियडचा एलिमेंट, हा थर्ड पिरियडचा एलिमेंट आहे, हा कशी गेली सून सेकंड थर्ड फोर्थचा आहे, आणि हा बघितलं तर बाळांनो सगळ्यात खालचा आहे बाळांनो. म्हणजे जेवढा खाली एलिमेंट राहील तेवढी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर जास्त राहील, जेवढा डाऊनला राहील तेवढी साईज मोठी राहील, आणि जेवढी साईज मोठी राहील तेवढं तो इलेक्ट्रॉन लवकर लॉस करेल. दॅट मीन्स की बेरियम हा सगळ्यात जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट आहे, समजून घ्या. आणि मी तुम्हाला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ग्रुप, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर इन द पिरियड, डाऊन अ ग्रुप, हे सगळं सांगितलेलं आहे बाळांनो. चला, तर इथून 3 सलग प्रश्न त्याचेच झाले बाळांनो. आणखीन चौथा प्रश्न त्याच्यावरच आहे की मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट एवढ्यामध्ये ओळखा. साधी गोष्ट आहे, कार्बन तर नाही, हा नॉन मेटल आहे.
नंतर क्लोरीन तर नाही, हा नॉन मेटल आहे. मग प्रश्न आला ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हे सेम ग्रुपचे एलिमेंट आहेत. पोटॅशियम वर आहे, त्याच्यानंतर रुबिडियम आहे, त्याच्यानंतर सीसीएम आहे. आणि सरांनी आत्ता सांगितलं की जेवढ्या खाली येत चाल तेवढी इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कॅरेक्टर वाढेल, तेवढं लॉस करण्याची टेंडन्सी वाढेल. वा वा सर, जे सांगताय तुम्ही त्याच्यावरती 2-3 प्रश्नाची प्रॅक्टिस झाली म्हणजे आमचं सर जबरदस्त सर, आम्ही परीक्षेमध्ये बेस्ट परफॉर्मन्स करू सर. नेक्स्ट आहे बाळांनो, विच ऑफ द फॉलोइंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करस्पॉन्ड्स टू मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. आता बघा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारले, मग तुम्ही डिसाईड सर यस ब्लॉकमध्ये जे काही एलिमेंट असतील सर त्यांचं इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर जास्त असतं सर. आणि त्याचं जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सर NS1 किंवा NS2, म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये एक इलेक्ट्रॉन किंवा 2 असेल तर त्यांची इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर जास्त असते, हे तुझ्या डोक्यात पाहिजे. तर इथे लक्ष द्या बाळांनो, इथे बघा बघा 6S1 म्हणजे बाळांनो एकतर खालचा एलिमेंट आहे, 6 म्हणजे खालचा ग्रुपचा एलिमेंट आहे, आणि S मध्ये एकच इलेक्ट्रॉन म्हणजे फर्स्ट ग्रुप एलिमेंट आहे. ह्याची इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर सगळ्यात काय राहील, जास्त राहील. काय राहील, सगळ्यात जास्त राहील. काय राहील, सगळ्यात जास्त राहील. तर चला प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण 7 MCQ सॉल्व्ह केलो. चला लवकर लवकर आपण पुढचे MCQ सॉल्व्ह करूयात. इथं काय म्हणताय बघा, इथे लक्ष द्या. आता हा पण आय होप की इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीचं राहणे म्हणजे बस झालं. तेच म्हणले मोस्ट मेटॅलिक एलिमेंट कोण आहे. मोस्ट मेटॅलिक एलिमेंट म्हणजेच इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर. मग तुम्ही लगेच डिसाईड सांगायला पाहिजे की सर हे आहे सर. कोण आहे, हा एलिमेंट आहे सर. हा एलिमेंट का आहे, कारण याचा ॲटॉमिक नंबर बघा किती येतं सर, 19 म्हणजे सोडियम आहे सर. हा आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. आणि हे 7 आहे म्हणजे सर हॅलोजन फॅमिलीचा एलिमेंट आहे. 8 आहे म्हणजे हा तर इनर्ट गॅसचा आहे सर. हा 4 आहे म्हणजे कार्बन फॅमिलीचा आहे सर. हे नॉन मेटल आहे सर, हे एकच मेटल आहे सर. पट असं सांगतायला पाहिजे बाळांनो तुम्हाला. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा व्यवस्थित तुम्ही बघून ठेवणं फार 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 गरजेचं आहे. चला आता इकडे पण काही MCQ आहेत. आता मस्त MCQ आहे बघा, इथे लक्ष द्या. काय आहे हा MCQ. हा MCQ मध्ये काय विचारलं की 4-5 प्रकारचे ऑक्साईड दिलेत. त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणलेलं आहे की मोस्ट बेसिक कोण आहे, मोस्ट ॲसिडिक कोण आहे आणि ॲम्फोटोरिक कोण आहे. तर बाळांनो लक्ष द्या, ॲम्फोटोरिक तर पटकन सांगतायला पाहिजे. ॲम्फोटोरिक कोण आहे सर, हे आहे सर Al2O3. तुम्ही टिक सुद्धा सांगितलं सर. म्हणजे ॲम्फोटोरिक शेवटचा कोण आहे, C आहे. तर शेवटचा कोण आहे, C आहे. शेवटचा कोण आहे, C आहे. शेवटचं कोण आहे, C आहे. म्हणजे हे तर नाही सर, ह्या तिघापैकी कोणतरी एक उत्तर असेल. असं तुम्हाला अंदाज यायला पाहिजे. मग आता मोस्ट बेसिक कोण आहे सर, तर बेसिकमध्ये सर हा नॉन मेटल आहे, सॉरी हा मेटल आहे आणि हा मेटल फर्स्ट ग्रुपचा आहे, म्हणजे हा मोर बेसिक असेल सर. म्हणजे मोर बेसिक कोण असेल A, आणि ॲम्फोटोरिक कोण असेल बाळांनो C. आणि आता मोस्ट ॲसिडिक विचारलं, हा नॉन मेटल आहे, हा नॉन मेटल आहे, बट क्लोरीन हा मोस्ट ॲसिडिक असेल कारण की त्याची इलेक्ट्रॉनिटी जास्त आहे. तर बाळांनो तिथं उत्तर काय येईल बाळांनो, म्हणजे असं कुठं आहे की AEC असं कुठं आहे सर, सांगा सर मला. AEC इथं आहे सर, AEC. कसला भारी प्रश्न आहे. आता ह्या प्रश्नामध्ये 3 आहेत बरं, परीक्षेत तिथे विचारतात. मोस्ट ॲसिडिक कोण आहे, मोर बेसिक कोण आहे, ॲम्फोटोरिक कोण आहे, ऑर्डर सांगा. मी सगळे प्रश्न एकाच करून तुम्हाला एकाच ह्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित करून दिले बाळांनो. चला तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, चला लवकर लवकर आपण MCQ सॉल्व्ह करूयात. चला नेक्स्ट प्रश्न काय म्हणतो बघा. नेक्स्ट प्रश्न म्हणतो विच ऑफ द फॉलोइंग कॅनॉट फॉर्म ॲम्फोटोरिक. बाळांनो खालील कुठला एलिमेंट आहे जो ॲम्फोटोरिक ऑक्साईड तयार करणार नाही. मी तुम्हाला ॲम्फोटोरिक ऑक्साईडचं ट्रिक सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये हा एलिमेंट दिसतो का, कधी नाही दिसत. हा तर ॲसिडिक करतो, हा नॉन मेटल आहे सर. त्याच्यामुळे टिक करायचं आणि पुढे जायचं बाळांनो. वेळ वाया घालवायचंच नाही. हा प्रश्न फारच भलताच मोठाच दिसतोय बाळांनो. इथं काय म्हणत आहे, X एलिमेंट, Y एलिमेंट, Z एलिमेंट प्रेझेंट इन वन पिरियडिक बाळांनो, वन पिरियड ऑफ द पिरियडिक टेबल. द केमिकली देअर ऑक्साइड्स आर ॲसिडिक. काय म्हणतं हे, ॲसिडिक आहे, ॲम्फोटोरिक आहे आणि बेसिक आहे. वा बेसिक आहे म्हणजे ते कोण आहे, याचं पेन चेंज करूयात. चला बेसिक आहे म्हणजे बेसिक आहे म्हणजे सर ते कोण आहे सर, मेटल आहे सर. आणि ॲसिडिक आहे म्हणजे सर ते कोण आहे सर, नॉन मेटल आहे सर. आणि हे मधलं एलिमेंट आहे सर. म्हणजे तुम्ही हे बघा, म्हणजे आता त्यांना काय म्हणते बघा, अरेंज एलिमेंट्स आर अरेंज इन देअर असेंडिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक नंबर असेंडिंग ऑर्डरमध्ये. म्हणजे मेटल कुठं असतात, लेफ्ट साईडला असतात सर. मेटल कुठं असतात, लेफ्ट साईडला. म्हणजे मेटल लाईन काय म्हणलेलं आहे, झड म्हणलेलं आहे, म्हणजे आधी झड येईल. ओके, नॉन मेटल आणि सर हे कोण आहेत, नॉन मेटल सर, ते सगळे इथे कडेला येतील सर. आणि त्यांना काय म्हणलं, त्यांना X म्हणलं, हे कोपऱ्यात येतील सर. आणि ॲम्फोटोरिक गपचूप मध्ये येतील सर, म्हणजे काय येईल सर, ZYX. आणि ZYX कुठे आहे सर, इथं आहे सर.
कसला भारी प्रश्न आहे. ते आपल्या वरच्या प्रश्नात फिरून विचारलं कसला भारी प्रश्न आहे. तुम्ही लिहून ठेवू शकता बाळांनो, जब्बर प्रश्न आहे. याचे कॉन्सेप्ट लिहून ठेवू शकता. अख्ख्या प्रश्नाला लिहून बसायची गरज नाही. चला, बोरॉन अँड सिलिकॉन बाळांनो, बोरॉन अँड सिलिकॉन्स रिसेंबल बाळांनो, म्हणजे सिमिलर केमिकली. धिस इज ड्यू टू कशामुळे बाळांनो, डायगोनल रिलेशनशिप लीम बेल बस्सी. लीम बेल बस्सी आपलं ट्रिक कसं आहे बाळांनो, लीम बेल बस्सी. आणि ह्या डायगोनल रिलेशन काय काय सेम असतं बाळांनो, त्यांची साईज सेम, इलेक्ट्रोनिटी सेम, त्यांचं पोलरायझिंग पॉवर सेम, भरपूर काय सेम असतं. मी तुम्हाला सांगितलं काय डिफरन्स असतं, ॲटॉमिक नंबर मास वगैरे सगळं सांगितलं आहे बाळांनो. चला, वेळ वाया न घाला तर टिक केलं, पुढे निघालं. नेक्स्ट काय म्हणतं बघा प्रश्न, द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ बेरिलियम इज सेम. कुणासारखी आहे, बेल सर. डायगोनल रिलेशनशिप या दोघांचं काय सर, सेम. हे डायगोनल मधलाच प्रश्न आहे सर. टिक केलं, पुढे गेलं. नेक्स्ट काय म्हणते बघा, केमिकल सिमिलॅरिटीज बिटवीन बोरॉन अँड सिलिकॉन इज बाळांनो मेनली ड्यू टू इक्वल व्हॅल्यूज ऑफ देअर. कशामुळे इक्वल आहेत, कारण की सर त्यांचं चार्ज बाय रेडियस रेशो काय असतो सर, सेम असतो. त्याच्यामुळं त्यांचं केमिकल प्रॉपर्टी सुद्धा काय सर, सेम आहे. म्हणजे हे सुद्धा डायगोनल रिलेशनशिप. सुरुवातीला इलेक्ट्रो पॉझिटिव्हचे बघितलं, नंतर डायगोनल रिलेशनशिपचे बघितलं. हे सुद्धा डायगोनल रिलेशनशिप. बघा ना, डायगोनल रिलेशनशिप इज शोन बाय लीम बेल बस्सी. हे आहे लीम, टिक. नेक्स्ट अजून विचारते, डायगोनल रिलेशनशिप इज क्वाईट बाळांनो प्रोनाऊन्स्ड इन द एलिमेंट. कुठल्या कुठल्या एलिमेंटमध्ये असतं, मी तुम्हाला ते मस्त सांगितलं बा, कुठले ग्रुप्स, कुठले पिरियड्स, किती एलिमेंट, किती वगैरे सगळं सांगितलं होतं. कुठले कुठले बाळांनो, सेकंड अँड थर्ड, एस ब्लॉक अँड पी ब्लॉक, असं सगळं सांग. म्हणजे ऑप्शनमध्ये बदल राहिले असेल ते सुद्धा तुम्ही टिक करायला पाहिजे होतं. तर चला, पिरियडमध्ये होतं, ग्रुपमध्ये होतं का नाही, कट सर, हे चुकीचं आहे सर. सेकंड अँड थर्डमध्ये तुम्ही लिहून दिलतात सर मला. नेक्स्ट बघा, अ पेअर ऑफ एलिमेंट्स दॅट हॅव सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. डायगोनल रिलेशनशिप लीम बेल बस्सी. चला, 5-6 प्रश्न झाले त्याच्यावरच बाळांनो. नेक्स्ट हे बघा, विथ रेस्पेक्ट टू क्लोरीन द हायड्रोजन विल बी. म्हणजे क्लोरीनच्या बाळांनो, क्लोरीन आणि हायड्रोजनला सोबत ठेवलात, क्लोरीन आणि हायड्रोजनला सोबत ठेवलात. तुम्ही तुम्हाला सांगितलं होतं की क्लोरीन दॅट टाइम काय असतो, निगेटिव्ह असतो. क्लोरीन काय असतो बाळांनो, निगेटिव्ह असतो. क्लोरीन काय असतो, निगेटिव्ह असतो. आणि हायड्रोजन काय असतो, पॉझिटिव्ह असतो. मी ऑक्सिडेशन नंबर सांगताना सांगितलं बघा, मेटल हा हे बघा, हायड्रोजन हा मेटल सोबत काय असतो, निगेटिव्ह. आणि नॉन मेटल सोबत काय असतो, पॉझिटिव्ह. हा नॉन मेटल आहे, नॉन मेटल सोबत हायड्रोजन कसं असतो, पॉझिटिव्ह. म्हणजे काय असेल, इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असेल बाळांनो. नेक्स्ट काय विचारलेलं लक्ष द्या. नेक्स्ट काय विचारलं, थोडं बारीक करूया त्याला. चला, नेक्स्ट काय विचारलंय, हां चला, नेक्स्ट विचारलेलं आहे एक्सपेरिमेंटली बॉन्ड एनर्जी. हे बॉन्ड एनर्जीचा प्रॉब्लेम दिले. आता कुठला प्रॉब्लेम दिले, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा प्रॉब्लेम दिले मानव. ह्याचं काय म्हणणं आहे बघा, बॉन्ड एनर्जी. खरं तर हा प्रश्न पडतच नाही परीक्षेमध्ये, पडत नाही म्हणजे पडतच नाही. ह्याचं काय म्हणलं की बॉन्ड एनर्जी दिले, किती दिले, 1.94 एवढे किलो कॅलरीज पर मोल एवढी एनर्जी दिलेली आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काढा, कुणाची काढा, वायची काढा. इथं हायड्रोजन तर ठेवलं आहे, हायड्रोजनची किती असते, 2.1 असते. हायड्रोजनची किती असते, 2.1. आणि आपल्याला हे पॉलिंग स्केलनुसार काढायचं असतं. मग कसं काढायचं पॉलिंग स्केलनुसार, पटकन आपण काय करूया, आपलं पीएच घेऊयात. पटकन आपण काय करूयात, पटपट घेऊयात. चला, घेतलं पेज. फॉर्म्युला काय, पॉलिंग स्केलनुसार फॉर्म्युला काय आहे, पेज ॲड करूयात. पॉलिंग स्केलनुसार फॉर्म्युला काय आहे, तर पॉलिंग स्केलनुसार इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स इज इक्वल टू 0.208 इंटू 92 रूट बॉन्ड एनर्जी. मग आपण तिथं फॉर्म्युला, हे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स म्हणजे काय असतं सर, एक्स 92 इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ हायड्रोजन मायनस सर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ वाय, ते दिलं आहे आपल्याला. मग इज इक्वल टू सर 208 मल्टिप्लाय बाय काय करणार सर, रूट 1.96. सर आम्हाला माहिती आहे सर, रूट 2ची व्हॅल्यू किती असते, 1.4च्या आसपास असते सर. मग आपण 1.4 घेऊयात. मग तुम्ही पटकन म्हणणार 0.204 हे बघा 8 इंटू 1.4. मग या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा तुम्ही. मग तुम्ही ह्याला हे करू शकता, 14 एकाचं पाडायचं असेल 14 एका 14 14 28 करू शकता. 28 म्हणजे 0.228 आणि ह्याला एक एखादी पॉईंट्स गेला तर 29 येईल. असे अप्रॉक्स कॅल्क्युलेशन सुद्धा येणं गरजेचं बरं मानू. आय थिंक तुम्हाला मोल कॉन्सेप्टमध्ये मॅथ तुम्हाला थोडंसं शिकवले असतील तर पटपट यायला पाहिजे. नाही तर सर ह्याचं कसं मल्टिप्लिकेशन करा, हो सर अरे कर ना बाळा, 14 एका 14 14 28 म्हण आणि पॉईंट आणला काहीतरी कन्सिडर करून इथं काय कर 29 करून टाक. 0.29 हे काय व्हॅल्यू आली तुझी, ह्याची व्हॅल्यू आली. आणि याची इलेक्ट्रिसिटी तुला पार्ट आहे 2.1 मायनस काय एक्स वाय म्हणजे वायची इलेक्ट्रिसिटी मग ह्याला तिकडे घेऊन जा. म्हणजे हे मायनस राहतात त्याच्यामुळे ह्याला पुढेच नेऊन ठेव डायरेक्ट.
म्हणजे काय 2.1 मायनस 0. किती येईल 2.9 म्हणजे अप्रॉक्स 3. म्हणजे मी ह्याला अप्रॉक्स जर केलं, अप्रॉक्समध्ये करणं तर फार सोपं असतं. अप्रॉक्समध्ये जर नेलं तर 2.1 मायनस काय मी 0.3 करणार. 0.3 जर मायनस केलं तर याचं दोघांचं किती येणार 1.8 येईल. म्हणजे वाय जो एलिमेंट आहे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ वाय किती येईल तर ते येईल 1.8. किती येईल 1.8. हे खरं तर कॅल्क्युलेशन येत नाही, बरं अजिबात येत नाही, बट हे तुम्हाला वे एक्स्ट्रा सांगतोय. आपण काय की NCERTमध्ये ते नाही, NCERTमध्ये ते नाही, त्याच्यामुळे ते येणार नाही. बट याचं उत्तर काय येईल येतं बघा 1.8. 1.8 सर, 1.8 सर, जबरदस्त सर. तुम्ही कॅल्क्युलेशन कसलं भारी केलं, किती फास्ट केलं. हे बघा कॅल्क्युलेशन फार सोपं आहे. मी कॅल्क्युलेशन तर एवढं कॅल्क्युलेशन आलं म्हणजे अंगात असं सळसळ करतं बाळानं. हे बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना 10 100पैकी 100 पडतात, बट कॅल्क्युलेशन येत नाही. काय असतं कॅल्क्युलेशनमध्ये? आपण काय केलं आता, आपण काय केलं थोडं इथं लक्ष द्या. आपण काय केलं इथं बघा, ह्याचं काय केलं रूट काढलं, ह्या दोघांचं काय केलं गुणाकार केलं, नंतर काय केलं आपण वजाबाकी केलं. कॅल्क्युलेशन असतंय का हो? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, रूट काढा, क्यूब रूट काढा, लॉग काढा, अँटी लॉग काढा. हे एवढ्या जर गोष्टी तुम्हाला जर जमल्या तर तुम्ही कसलंही कॅल्क्युलेशन फास्ट करू शकता. लक्षात ठेवा. भरपूर विद्यार्थी कॅल्क्युलेशन येत नसल्यामुळं त्याला प्रॉब्लेम येत नाही, त्याच्यामुळे त्याला फिजिक्स अवघड वाटतं. तर फिजिक्स फार सोपं आहे. फिजिक्सचं फार छोटं स्लॅबस आहे, उलटं केमिस्ट्री थोडंसं स्लॅबस मोठं आहे बाळांनो. फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन बाळांनो, त्याच्यामुळे कॅल्क्युलेशनवर जास्त भर द्या. हाय काय कॅल्क्युलेशन, गुणाकार, भागाकार, वजाबाकी, गुणा काय असतं त्याच्यामध्ये, लॉग, अँटी लॉग, एवढ्या जर गोष्टी व्यवस्थित बघून घेतलं तर संपलं हो. चला तर वेळ वाया न घालवता पटपट आपण नेक्स्ट MCQ सॉल्व्ह करूयात. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणतं नेक्स्ट MCQ? द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इज नॉट अप्लिकेबल फॉर एलिमेंट विथ कॉन्फिगरेशन. कुठल्या एलिमेंटला इलेक्ट्रोनिटी अप्लिकेबल नाही. कुणा नोबेल गॅसला, आणि त्यांची इलेक्ट्रोनिटी सरसर आपण काय म्हणतो, झिरो म्हणतो. काय म्हणतो? झिरो म्हणतो. हा हेलियम आहे, झिरो इलेक्ट्रोनिटी. काय बाळांनो? झिरो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. काय बाळांनो? झिरो इलेक्ट्रोनिटी. आता हे ह्याच्यातला कुठला फॉर्म्युला करेक्ट आहे म्हणतं? आपण काय दिलं इथं बाळांनो, इथं 2 दिलं होतं, इथं काय दिलं होतं 2, हे घेतलंय म्हणजे हा फॉर्म्युला करेक्ट आहे. कशामध्ये? किलो जूलमध्ये, म्हणजे SI युनिटमध्ये. कशा बाळांनो? SI युनिटमध्ये. हा किलो कॅलरीचा फॉर्म्युला जो आत्ता केलं होतं कॅल्क्युलेशन, तोही आपण ते लक्षात राहू द्या. देन नेक्स्ट बाळांनो CGS मध्ये म्हणू शकतो त्याला. आणि एक SI युनिट, CGS युनिट हे सगळं आपण कुठे शिकतो बाळांनो? ह्या सगळ्या गोष्टी आपण फिजिक्समध्ये आय होप तुम्ही शिकला असाल. चला नेक्स्ट काय म्हणतं बघा. द पोलिंग स्केल ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ एलिमेंट्स हेल्प्स टू डिटरमाइन. सर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीच्या मदतीने तुम्ही काय करू शकता? तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीच्या मदतीने तुम्ही काय करू शकता? पोलॅरिटी काढू शकता बाळांनो. एलिमेंट तो बॉन्ड पोलार आहे की नॉन पोलार आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, तो बॉन्ड पोलार आहे की नॉन पोलार आहे. डिटेलमध्ये सांगितलं बाळांनो. किती 0.3 पेक्षा जर कमी असेल तर कोव्हॅलंट, 0.3 पेक्षा जास्त असेल तर तो पोलार कोव्हॅलंट असतो. हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. चला बाळांनो नेक्स्ट प्रश्न सॉल्व्ह करूयात. नेक्स्ट प्रश्न काय म्हणतो बाळांनो? नेक्स्ट प्रश्न म्हणतो की जर क्लोरीन, हे बघा क्लोरीन मॉलिक्यूलमध्ये इलेक्ट्रोनिक डिफरन्स किती आहे? 0. म्हणजे तो क्लोरीन मधला जो काही बॉन्ड असेल तो काय असेल? प्युअर काय असेल बाळांनो? कोव्हॅलंट असेल. प्युअर काय असेल? कोव्हॅलंट असेल. प्युअर काय असेल? कोव्हॅलंट असेल. प्युअर काय असेल? कोव्हॅलंट असेल. तर अशा प्रकारे बाळांनो आपण 23 MCQची प्रॅक्टिस तुमच्याकडे व्यवस्थित करून घेतलेली आहे. आता बुकलेटमध्ये जेवढे काही MCQ असतील ते सगळे MCQ व्यवस्थित खटखट सॉल्व्ह करा. आणि जे MCQ तुम्हाला सुटत नाहीत ते मला डाऊट तुम्ही विचारू शकता, व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवू शकता. तर भरपूर छान रिव्हिजन करून घ्या, डबल रिव्हिजन करून घ्या. वहीच जास्तीत जास्त वेळेस वाचत चला बाळांनो. व्हिडिओला परत क्लिक करून व्हिडिओ बघायचा प्रयत्न करू नका पूर्ण. जिथं तुम्हाला काही समजत नसेल तर तेवढंच व्हिडिओ. आणि हे प्रत्येक लेक्चरमध्ये आय होप की तुम्ही लिहून ठेवलं असाल लेक्चर 1, लेक्चर 2, लेक्चर 3. कारण का लिहून ठेवायचं? लेक्चर नंबर, प्रत्येक व्हिडिओचा लेक्चर नंबर लिहून ठेवायचा, डेट लिहून ठेवायचं. का? कारण की समजा कुठलं बीट जर तुम्हाला समजत नसेल ना तर तेवढंच तुम्हाला बाळांनो परत तुम्हाला व्हिडिओ ओपन करून तेवढंच बघून बाजूला निघता येतं. व्हिडिओ एकदाच बघायचा, फक्त ते वही डबल अभ्यास करायचं, ट्रिपल बघायचं, लिहून प्रॅक्टिस करायचं. ओके बाळांनो, आय बी ऑलवेज तुमच्यासोबत असेल. आय होप की तुम्हाला हा चॅप्टर जबरदस्त गेला आहे आणि ह्या चॅप्टरच्या मदतीनं तुम्ही पूर्ण सिलेबस बाळांनो, पूर्ण ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल ह्या सगळ्याच चॅप्टरमध्ये तुम्हाला ह्याची मदत होईल. तर बाळांनो आय बी ऑलवेज तुमच्यासोबत राहील. तुम्ही फक्त अभ्यास करा. आई वडिलांचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करत असताना लक्षात ठेवा हे तुमचं सुद्धा स्वप्न राहायला पाहिजे. तुमच्या असं बाळांनो तुमच्यामध्ये बाळांनो असं जाळ लागायला पाहिजे अंगात. कोणी मोटिवेट केलं तर बाळांनो ते 1 दिवस राहतं, 10 दिवस राहील, 5 दिवस राहील. बट तुम्ही सेल्फ जर मोटिवेट झालात ना तर तुम्ही 100% डॉक्टर होणार म्हणजे होणार. सेल्फ मोटिवेट आणि तुमची मेहनत, सेल्फ मोटिवेशन आणि सेल्फ मेहनत बाळांनो भरपूर मेहनत करा. 200% तुम्ही डॉक्टर होणार आणि IIB तुम्हाला डॉक्टर करणारच बाळांनो. तर थिंक IIB अँड थिंक नीट.